प्रथा खूप महत्त्वाच्या आहेत. असं का करतात पेक्षा आपण ते करून बघूयात हे खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्याला आपला आपला अर्थ देऊया. असं नाहीये की माझं वा चुकत वा, नसेल, वा वा. त्यात आधुनिकीकरण मिसळतच असेल, पण मला ती प्रथा ठेवायची आहे. मला आवडतं. मला नचिकेत गावाला निघाल्यावर त्याच्या हातावर दही दिलं की मला बरं वाटतं. माझ्या आईचा हा भाव होता. तिने कायम हळदी कुंकवाला तिच्या लग्न न झालेल्या मैत्रिणी किंवा नवरा गेलेल्या मैत्रिणी यांना सुद्धा बोलवलंय, कारण हळदी कुंकवाचं उद्दिष्ट होतं भेटूया ग. तर माझं सुद्धा हळदी कुंकू त्या दृष्टिकोनातनं नाहीये की या बर का नटून थटून कांक्षिणी नव्हे वतींनी, असा मुद्दाच नाहीये. भेटूया. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना सहभागी करून घेणं किंवा मुलांशी कसं वागणं नकळत त्यांना दुखावतो आपण पालकांनी, असं तुला वाटतं? मुलांना मत असतं. कितीतरी आई बाबा असे, मी आत्ता एवढा दमून आली आणि गप्प बस. आता गप्प बसण्यासाठीच आपण मुलं जन्माला घातली आहेत का? असं नाही होऊ शकत ना. त्यांनी खेळलंच पाहिजे, त्यांनी व्यक्त झालंच पाहिजे. मी माझ्या फ्रीजमध्ये काय काय ठेवते यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एवढाच स्वयंपाक करते जेवढा जेवणाऱ्या माणसांना पुरेल. नाही तर ते वाया जातं. वाया जातं आणि आपणच विसरतो. एक उकडलेला बटाटाच सापडतो एखाद्या डब्यात किंवा भोपळा. सिरियसली फ्रीज ही गोष्ट अन्न वाया जाऊ नये यासाठी टेक्नॉलॉजिकली निर्माण झालेली एक जादू आहे. तो आपला लॉकर नाही. नमस्कार, मी विनोद सातव. आरपारच्या वुमन की बातमध्ये आजच्या या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की वुमन की बातमध्ये 101 एकापेक्षा एक अतिशय कर्तृत्ववान अशा महिलांशी, मुलींशी आपण बोलत असतो. आज अशा एका मुलीशी मी गप्पा मारणार आहे, म्हणजे तीच आपल्याशी गप्पा मारणार आहे. कारण माझे प्रश्न कमी असतील, कारण तिच्याकडे इतक्या गप्पांचा खजिना आहे आणि त्या गप्पांच्या खजिन्यामध्ये आपल्याला सापडणार आहेत संस्कार, व्हॅल्यूज आणि खूप सारी प्रतिभा. आज मी तुमच्यासमोर सादर करतो आहे आजच्या या भागाची आपली सेलिब्रिटी सोनाली कुलकर्णी. सोनाली, खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू विनोद. सोनाली, तुझा एक गुण मला खूप जास्त आवडतो. ऑफकोर्स तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तो आवडत असणार आहे. आणि सोनाली येणार म्हटल्यानंतर जशी ट्रेनची वेळ असते तशी सोनालीची येण्याची वेळ असते. ती 5 मिनिट आधीच येते. तर तुझं हे वेळेचं गणित तू कसं जमवतेस? भीती. हा एकच मुद्दा आहे, कारण मला वाटतं आपल्यामुळे कोणाला उशीर होऊ नये. तर त्यामुळे असं वाटतं की मुंबईचा ट्रॅफिक आणि रस्त्यात होणारा खोळंबा ही कारणं असतातच, पण तरीही कितीतरी माणसं ऑफिसला वेळेवर जातातच. त्यांना लेटमार्क मिळतो, त्यांचे पैसे कापले जातात. आपले पैसे कोणी कापत नाही, म्हणून आपण ती सवलत घ्यावी आणि जावं जरा निवांतपणे. अशी मुभा मी मला दिलेली नाहीये. मला असं वाटतं तेवढी एकच किंमत, आपण आदर जर दाखवायचा असेल तर तो किमान वेळेत पोचून तरी दाखवावा. क्या बात आहे. तुझ्या पुस्तकात तू लिहितेस, सोनालीचं सो कूल पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल, नसेल वाचलं तर नक्की वाचा. दुसरी आवृत्ती पण आता बाजारात आलेली आहे, सो कूल 2. येस, टेक 2. हां. आणि छान पुस्तक आहे, छान व्यक्त झाली आहे सोनाली त्याच्यामध्ये. ह्यामध्ये आपल्याला एक सेलिब्रिटी सोनाली आणि एक अतिशय कॉमन स्त्री जी विचार करते, असाच विचार सोनाली करते. आणि गंमत म्हणजे ह्याच वेळेवर येण्यावरून तू त्याच्यामध्ये खूपदा असं म्हटलं आहे की कोणीतरी तुला भेटायला येणार होतं, को ॲक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर कोणीतरी, आणि एका हॉटेलमध्ये तू वेळेवर पोचलीस आणि मग त्याला फोन करते तर तो कट करतोय फोन आणि मेसेज करतोय ऑन द वे, रिचिंग इन 10 मिनिट्स वगैरे. आणि तुला असेल मग फोन घे ना, मग ड्रायव्हिंग करतोय असं त्याने सांगितलं. तर अशी जी लोकं असतात, अशा लोकांबरोबर आपण सगळ्याच लोकांबरोबर काम करतो. तर अशा लोकांबरोबर कसं तुझं होतं मग? तुला गंमत सांगू विनोद, सुरुवातीला माझी खूप चिडचिड व्हायची आणि माझ्या मनातनंच उतरायचा तो माणूस.
काय यार वेळेवर येत नाहीत आणि बावळट आहेत. मग आत्ता मला असं जाणवायला लागलंय की अनुभव म्हणजे काय असतो किंवा वय वाढणं म्हणजे काय. तर मला आता असं कळायला लागलंय की प्रत्येक ऋतूबरोबर आपल्यात थोडीशी समजूत वाढत असते. त्यामुळे आता मी एकदम त्या माणसावर फुली नाही मारत. आता मी मनोरंजन म्हणून बघते की बापरे यांना किती कारणं सुचत आहेत. इंटरेस्टिंग, म्हणजे साधं उशीरच झालाय तर सॉरी उशीर झाला असं कुणी मान्यच करत नाही. काय झालं तिकडे एक डंपरच उलटला आणि त्या निमित्ताने ऍक्सिडेंट होतात, माणसं मारतात लोक, म्हणजे आपल्या कथाकथनासाठी. तर आता मी हर्ट होत नाही. नाही तर पूर्वी मला छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाईट वाटायचं आणि त्याच्यात आपल्या खूप भावना खर्च होतात आणि जर आपणच आपल्या भावनांना किंमत नाही दिली तर मग त्या वाहतच राहतील आणि धरून नाही ठेवता येणार काही. त्यामुळे मी आता माफ करण्यापर्यंत उदात्त वगैरे विचार करत नाही, येतोच राग. आणि मुख्य म्हणजे आपल्या घरी कुणी येणार असेल ना तर अजून राग येतो. अरे बाहेर कुठे गेलो तर आपण म्हणू शकतो की ठीक आहे मी अर्धा तास वाट पाहिली आणि आता मी जाणार. आपल्या घरी पाऊण तास एक एक तास लोक नरेशनला जेव्हा उशिरा येतात तेव्हा आता कसं सांगायचं की अरे माझा क्लास होता योगाचा किंवा काय मला वॉकला जायचं होतं किंवा काय सुट्टीचा दिवस आहे म्हणून मला स्पा ट्रीटमेंट काहीतरी त्याची अपॉइंटमेंट असेल किंवा मला जेवायचं असेल. हे सगळंच गणित बिघडतं ना तुमच्या उशिरा येण्यामुळे. बाकी घरातली पण गणित बिघडतात. मग आणि घरात काय आपण एकटेच राहतो, बाकीची माणसंही असतात, त्यांची गैरसोय होते. ही चिडचिड आता कशी सहन करायची याच्यावर रोज ओंकाराचा जप करते आणि स्वतःला शिकायला भाग पाडते. क्या बात आहे. तर वेळ पाळा. सोनालीला भेटतानाच नाही तर कोणालाही भेटताना वेळ पाळा असं सोनाली आपल्याला सुचवते. दॅट्स ग्रेट. पण वेळ पाळल्यामुळे चांगली वेळ पण येते, नाही का? सोनाली, तुझं सगळं बॅकग्राऊंड पाहता पुण्याहून तू मुंबईत आलीस, मराठी शाळेमध्ये तुझं शिक्षण झालं, एका अतिशय आपण सर्वसामान्य कुटुंब किंवा मध्यमवर्गीय कुटुंब मधून तू आलीस आणि आज तू वेगवेगळ्या भाषांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पण तू अनेक प्रोजेक्ट्स करतेस आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटीमध्ये तुझं उठणं बसणं आहे. सगळ्यांबरोबर तू छान जेल होतेस. तर हा सहजपणा तुला कुठून मिळाला आहे? अगदीच पहिला मुद्दा डोक्यात येतो ते म्हणजे आपल्या घरातनं. कारण आपल्या घरात कोणी आपल्याकडे तुम्ही एक नावाजलेली व्यक्ती आहात अशा दृष्टिकोनातनं बघत नाही, जे खूप चांगलं असतं. कारण माझे बाबा काही कधी माझे सेक्रेटरी झाले नाहीत किंवा आईनी कधी माझ्या कॉस्ट्युम डिझायनरला फोन केला नाही की का बरं सोनालीनी काहीतरी पिंक ड्रेस मागितला होता आणि तू, कारण तेवढा गंधच नव्हता या क्षेत्राबद्दलचा. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींमध्ये की बाबांनी मला असं म्हणणं की तुला माहिती आहे का कशाला तुम्ही हे महागडे हँडवॉश, आत्ता 3-4 महिन्यापूर्वी बाबा मला सांगत होते की कशाला त्या हँडवॉशच्या नव्या बाटल्या आणतेस दरवेळेला, इतकं चांगलं आहे हे गोदरेजची पावडर येते, म्हणजे मी जाहिरात नाही करत आहे पण ती पावडर येते ती घालायची पाण्यात मिसळली की 10 रुपयात हँडवॉश. तर माझ्या बाबांना हे मला सांगण्याचा सुनावण्याचा अधिकार वाटतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण इतके म्हणजे काही माणसांबद्दल आपल्याला थोडंसं अंतरच वाटत राहतं, धाकच वाटत राहतो. मला स्वतःला त्या अंतराची तिडीक आहे, म्हणजे मला अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं की माझ्याशी हक्कानी माणसं बोलू शकली पाहिजेत. आणि म्हणजे विचार करता करता मला आत्ता असं वाटतंय की मी ना कधी स्वतःला तेवढं एक्सक्लुझिव्ह मानलेलंच नाही आहे. मला आवडतं काम करायला, अभिनय करायला. त्या क्षेत्राने मला प्रचंड मान, प्रतिष्ठा, पैसे आणि एक सुंदर लाईफस्टाईल दिली आहे. पण याचा अर्थ असा नाही की माझंच प्रोफेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मी काही कोणी परी नाही आहे की जी आकाशातनं अवतरले पृथ्वीवर आणि अचानक मी झाले. माझ्या आजूबाजूला दिपल्यासारखं लोकांनी वागावं असं मला वाटत नाही. कारण कितीही नाही म्हणलं तरी आपला सगळा व्यवसाय जो आहे तो भावनांचा आहे. बरोबर. आणि जोपर्यंत मला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काही वाटणार नाही तोपर्यंत मी माणसांशी कनेक्ट करू शकणार नाही. म्हणजे
पहिली गोष्ट आहे आपलं कुटुंब आणि आपली टीम, हे मी एकाच श्वासात म्हणते, कारण माझी जी टीम आहे ती माझ्यासाठी प्रचंड महत्त्वाची आहे. कधी कधी मी माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांना नाही तेवढं भेटू शकत, पण माझी टीम माझ्या बरोबर असते. आता त्या नात्यांना आपण नावं देत नाही, त्याला कधी कधी मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर, ड्रायव्हर अशी नावं असतात, पण ते पद ते असलं तरी त्याच्या पलीकडे आपला जिव्हाळा असतो. आणि तो आपण जेव्हा जपतो तेव्हा आपण काम चांगलं करू शकतो. आणि मुख्य आपलं नातं असतं ज्यांना आपण गोष्ट सांगतोय त्या प्रेक्षकांची. त्या प्रेक्षकांना जर असा गंध आला की ही गोष्ट सांगतीये सोनाली पण ती तशी वाटतच नाहीये, मग मजाच नाही ना. आपण ते कॅरेक्टरच वाटणार नसलो. उद्या माझं कॅरेक्टर जर असं, आता क्रॅकडाऊन नावाच्या सिरीजमध्ये मी भारताची चर्चा करते की आपल्या देशासाठी आपण कोणाला बघणाऱ्याला वाटतच नसेल की हिला काही देणं घेणं आहे आपल्या देशाशी, काय बोलते ही, असं वाटतं. कन्व्हिक्शन येणारच नाही कन्व्हिक्शन. किंवा मी जर माझ्या लहान मुलाला शाळेत सोडायला जाण्याचा सीन असेल आणि जगाला माहिती असेल की मला काय कटकट वाटतात लहान मुलं, किंवा मला काही माहीतच नाही आहे त्यांचं भावविश्व, तुझं नाव काय आहे, मी तुझ्याची कॅडबरी आणली, असं मी जर कनेक्ट करत असेल त्या माझ्या को ॲक्टरशी, ते कुठे ना कुठेतरी प्लास्टिकचं वाटतं ते होत आणि रिफ्लेक्ट होतं आपल्या परफॉर्मन्समध्ये. तर मला नेहमी असं वाटतं की त्यात खरेपणा राहिला पाहिजे. आणि मी त्या अर्थाने, म्हणजे सोकुलचा तू उल्लेख केलास, त्याच्या जेव्हा सोकुल आलं पहिलं पुस्तक माझं, तेव्हा मी त्यात एक ओळ लिहिली आहे, ती मला फार महत्त्वाची वाटते, की कोणी डॉक्टर असतात, कोणी इंजिनियर असतात, कोणी वकील असतात, शिक्षक असतात, आणि मी एक अभिनेत्री आहे. इतक्या साधेपणाने मी माझ्या क्षेत्राकडे बघते आणि मला संपूर्ण हक्क आहे की माझ्या गाडीत AC असला तरी बाहेर तापमान किती आहे, टोमॅटोचा भाव सध्या काय आहे, हे मला माहिती पाहिजे. मी ते जर, म्हणजे प्रत्येकाला माहिती पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे, तो फार वैयक्तिक दृष्टिकोन आहे, पण मला आवडतं, त्यामुळे मला जरा सोपं वाटतं. पाय जमिनीवर राहतात, किंवा आपल्या सभोवताल काय आहे त्याची जाणीव आपल्याला पाहिजे, आणि ती मला गरजेची वाटते. कारण व्यक्तिसापेक्ष आहेत ह्या गोष्टी सगळ्या. काही कुठल्या भाजीचे भाव कळल्यामुळे तुमचा अभिनय चांगला होणार आहे असं अजिबातच माझं म्हणणं नाही आहे, पण ती आपली आपली माणूस म्हणून काहीतरी जगण्याची पद्धत असते. मला आवडतं, माझ्या घरातला मेनू ठरवायला आवडतो, मला घरातली कामं काढायला आवडतात, आणि फक्त माझ्या प्रोफेशन ओरिएंटेड जगण्याच्या पलीकडे मला माझे दिवस आनंदात असणं फार महत्त्वाचं वाटतं. यामध्ये आईबाबांची भूमिका खूप जास्त तुझ्या महत्त्वाची आहे, कारण तुझे आईबाबा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीशी बोलत नाही, त्यांची मुलगी सोनाली कुलकर्णी जी लहान होती सोनाली, ती आजही तिच्याकडे त्याच हक्काने आणि त्याच साधेपणाने ते तुझ्याशी बोलतात. हे मला खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि 2009-10 म्हणजे देऊळ मला वाटतं 2010 आला होता, 9 तू शूट करत होतीस, तेव्हापासून तुझ्याबरोबर असणारा सुजित आजही 2024 ह्या इंटरव्ह्यूला येतं, अरे क्या सुजित कैसा आहे, तर ती माणसं तू जपलेली आहेत आणि हा संस्कार घरातून आलेला आहे. तर ह्याच अनुषंगाने माणसं जपताना कधी कधी अगदी आपल्या जवळच्या माणसाकडे पण चुकून आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण त्यांना गृहीत धरतो, असं तू म्हणतेस. आईने तुला शिरा करून दिला आणि काहीतरी शिऱ्यात कमी वाटलं तुला, आणि नंतर तुला जाणवलं की आईला ताप आलाय, त्यावेळेला तुला जो एक वाईट वाटलं किंवा अरे मी असं पटकन बोलून गेले. तर घरातल्या बायका जेव्हा स्वयंपाक करून वाढत असतात, त्या कुठल्या परिस्थितीतून वाढत असतात आणि आपण त्याला पटकन रिॲक्ट होणं, यावर तू छान लिहितेस. तुझं मत काय ह्याच्यावर? मला तर कधी कधी वाटतं विनोद, मला कोणी वेळ दिला की आज तुला आता काही काम नाही आहे पुढचा आठवडाभर, तर मला खरंच खूप रडू येईल. मला इतक्या जणांबद्दलची कृतज्ञता दाटून येईल मनामध्ये. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया, ज्या किती काम करतात स्वेच्छेनी किंवा अपरिहार्यपणे, पण ते आपल्या लक्षातही राहत नाही. आणि कृती ही एक गोष्ट झाली की डबा भरून दिला, दार उघडलं, कोणाला तरी पोचवलं,
औषधं वेळेवर आणली, ही कृती झाली, पण भावना पण असतात वा, आणि बरोबर आहे. त्या कितीतरी गोष्टींमधनं व्यक्त होतात. तो एक कटाक्ष असू देत किंवा आत्ता व्यक्त न होणं असू दे, की ते तिला माहिती असतं की हे काही गरज नाहीये खरं म्हणजे, असं मनात आलेलं असतं, पण ती ते म्हणत नाही त्यावेळेला. असे कितीतरी सुज्ञ क्षण असतात ज्यासाठी आपण थँक्यू नाही म्हणू शकत. ते आपलं जगणं असतं आणि आपण एकमेकांबरोबर का असतो, कारण आपल्याला दिलासा वाटत असतो की या माणसाचं असणं मला खूप महत्वाचं आहे, कारण मला बरं वाटतं आणि मला बरं वाटणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यात आपल्याला कुठलाही पुरस्कार मिळणार नसतो, आपल्याला कुठली गिफ्ट्स मिळणार नसतात, पैसे मिळणार नसतात, तरी आपण काही माणसांच्या बरोबर वेगवेगळ्या नात्यांमध्ये असतो आणि ती मला वाटतं ती कृतज्ञताच आहे. पण माझ्याकडून तर खूप वेळेला असा निष्काळजीपणा होतो, कारण जवळची म्हणतो आपण माणसं आणि त्यांना गृहीत धरतो. आणि माझं हे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत खूप होतं, माझ्या मुलीच्या बाबतीतही खूप होतं. माझ्या मुलीचं नाव कावेरी आहे. तर छोटी आहे म्हणून म्हणजे मला कितीतरी पालकांना हे सांगावं असं वाटतं की लहान आहे म्हणून गृहीत नको धरायला. त्या मुलांनाही कळतं, त्यांना मन असतं, त्यांना जर साध्या सोप्या शब्दात समजावून सांगितलं तर कळतं. तर कधी कधी कावेरी मला मध्ये एकदा 3-4 वर्षापूर्वी आम्ही कुठेतरी गेलो होतो परदेशी आणि ती म्हणाली हे घेऊया का, ते पण घेऊया, आई हे पण घेऊया, असं 2-3 वस्तू तिने निवडल्या. तर मी तेव्हा तिला असं सख्तपणे सांगितलं, म्हणलं हे काय, हे पण घेऊया ते पण घेऊया, तुला माहिती आहे का ही परदेशी सुद्धा यायला मिळत नाही किती मुलांना. आणि आमच्या अशा गप्पा झाल्या होत्या. आणि नंतर कधीतरी मुंबईत तिच्या मित्राच्या का मैत्रिणीच्या वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट घ्यायला आम्ही गेलो होतो आणि तिलाही कुठल्या तरी पिना आवडल्या. तर तिने त्यांना विचारलं की ह्या किती रुपयाला आहेत असं विचारलं. हां, तर ते काहीतरी म्हणाले 70 रुपयाला काहीतरी दुकानात. तर तिने मला विचारलं आई चालेल 70 रुपये पण नको. तर मला फार मजा वाटली की किती गंमत आहे ही. सांगायचा प्रयत्न केला तर त्या मुलांना कळतंय की याला काहीतरी किंमत आहे आणि ती किंमत कमावण्यासाठी आपले आई बाबा काम करतात. आई बाबांना मदत करण्यासाठी आपल्या घरी कोणीतरी स्वयंपाक करायला येतं, कोणीतरी आपलं घरचं काम करायला येतं, आपल्याला मदत करायला हे रिसोर्सेस येतात. तर मला या सगळ्या माणसांबद्दल प्रचंड अभिमान वाटतो आणि कृतज्ञता वाटते. तुझं बालपण आणि कावेरीचं बालपण ह्या दोन्हीची आपण जर का असं ॲपल टू ॲपल असं जर ठेवलं तर दिवाळीला कपडे, शाळेचा ड्रेस, 2 ड्रेस, जूनमध्येच वह्या पुस्तकं नवीन, घरातला तो पंप त्याने सायकलमध्ये हवा भरायची, असं प्रत्येक गोष्टीचे विकत घेण्याचे वर्षातले दिवस ठरलेले असायचे. आणि आता तसं नाही होत. मग आपण काही ते बरोबर आणि हे चूक असं म्हणत नाही आहे, पण 10-12 वर्षाची सोनाली आणि आता 10-12 वर्षाची कावेरी, पेरेंटिंग, एक मुलगी आणि आता आई, याच्यामध्ये तुला काय कसं दिसतंय दोन्ही? गंमत अशी वाटते की तो फरक समजायला मी कॉमन आहे, म्हणजे मला कळतोय तो, कारण मी मुलगी पण होते आणि मी आई पण आहे. मी इतक्या वेळा हे म्हणालेली आहे, पण मला खरंच असं वाटतं की माझ्यासारखं बालपण प्रत्येकाला मिळावं. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रसंग येऊन जातात, समर प्रसंग येऊन जातात, ज्यामुळे आपण हलतो आणि त्यातून आपण कसे सावरतो. जर आपली भिंत, आपला पाया पक्का असेल, म्हणजे आपलं कुटुंब, आपल्यावर विश्वास असेल आपल्या घरच्यांचा, तर आपण सावरतो त्यातनं. तर मला असं वाटतं की आनंदात फरक नाहीये, पण सिच्युएशन्स मध्ये फरक आहे. वा वा वा. तर म्हणजे मला वाईट वाटतं आपण का मोठे होत चाललोय, का सगळं जग बदलत चाललंय. मला पुन्हा आठवतं, अरे शुकशुकाट असायचं रस्त्यांवर, आपण कुठेही सायकलने निघालेलो असायचो. आई मला इतकं काय म्हणजे कधी कधी सांगायची की जाग आहे आत्याकडे पोचवून ये, किंवा अंजुताईला बाळ झालंय तर ते गरम गरम डबा घेऊन जा, आणि आपल्या सायकलनी आपण निघालोय कुठेतरी.
तिथे कधी मनात असं आलं नाही की आईने हे काम आपल्याला का सांगितलंय. सगळ्याचाच आनंद होता. इतका पुण्यामध्ये इतकी शांतता होती. चालत जाऊ शकायचो आपण. आता चालत जाणं बंद झालंय. म्हणजे मी हेमलकशात होते शूटिंगच्या निमित्ताने किंवा नंतर अनेकदा जेव्हा आम्ही राहायला गेलो तेव्हा ना मला एकदा हे प्रकाश काकांना आणि मंदाताईंना सांगायचं होतं की तुम्ही किती छान त्यांच्या घरून ते रोज नदीवर चालत जातात. आणि मग जी पाहुणे मंडळी राहायला आलेली असतात ते सगळेच जॉईन होतात, जातात नदीवर चालत आणि परत कधी कधी सायकलनी जातात. तर तेव्हा कितीदा तरी कावेरी आमच्या बरोबर आलेली आहे. अगदी सुरुवातीला कडेवर होती, मग आपल्या आपण चालत, मग पोरं पुढं गेली आहेत, आम्ही मागणं येतोय वगैरे असं. तर तेव्हा ना मला त्यांना सांगायचं होतं की तुमचे कसे आभार मानू. कारण हा जो निवांतपणा आहे मनाचा की कुठेतरी भराभरा पोचायला पाहिजे असंच वाटतं ना आपल्याला काम करत असताना. बरोबर. पण तेवढी सवड आपण आपल्यासाठी काढायला पाहिजे. तर मला काढतेस कावेरीसाठी प्रयत्न करते. मला फार बरं वाटतं की तिचा दिवस मी असा आखला नाहीये की मी कामात आहे म्हणून ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीत व्यग्र असली पाहिजे. हा प्रयत्न मी करते. कारण नाहीतर पर्याय नाही आहे. अनेक नोकरदार कुटुंबांना त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सुरक्षितता आहे की मी कामावरून घरी येईपर्यंत, पाळणाघरातनं आल्यानंतर किंवा शाळेतनं आल्यानंतर मुलं अमुक अमुक क्लासला गेली तर मला माहिती आहे की ती सेफ आहेत. त्याच्यावर आपण चिडू शकत नाही. कारण नाही आहेत त्या मुलांबरोबर खेळायला त्यांची भावंड किंवा त्याच मजल्यावर शेजारच्या घरी पाळणाघर नाहीये. मग काय करतील आई बाबा. आदर्श पालक बनण्याचा प्रयत्न कसा करू शकणार आपण. तर त्यामुळे कावेरीच्या बाबतीत अनेक अशा गोष्टी आहेत. पण मला एक भाग्याचं असं वाटतं की माझ्या आणि नचिकेतच्या, माझ्या नवऱ्याच्या आत्ता चालू असलेल्या कामात आणि कपॅसिटीमध्ये आम्ही तिच्यासाठी असं वातावरण निर्माण करू शकलोय ज्याच्यात ती आनंदी राहू शकते असं आम्हाला वाटतंय. आणि सुरक्षितता ही गोष्ट फार आपल्या दृष्टिकोनावर आहे. आपण त्याच्याकडे कसं, आपल्या दृष्टीने काय, तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुरक्षितता वेगळी असेल आणि तिच्या शाळेतही मुलं असुरक्षित असतात आणि स्वतःच्या घरातही असुरक्षित असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की इमोशनल व्हायलन्स टाळण्यासाठी आई वडिलांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे की आपल्या बाळाला, आपल्या मुलाला आपल्याशी बोलता आलं पाहिजे. ते आजच्या आज असं बोलावं असं माझं म्हणणं नाहीये. खूप महत्त्वाचं आहे. पण काहीतरी आता कधीतरी कावेरी येऊन सांगते की मला भयंकर वाईट वाटलं की टीचर मला म्हणाल्या की तू नाहीच केलेला अभ्यास. आई माझा अभ्यास झाला होता पण मला वेळ कमी पडला. तर तिला ना खूप छान अक्षर काढायची सवय आहे. तर आता गणिताच्या पेपरमध्ये कोण तिचं छान अक्षर बघणार आहे. पण ती एकदम नीट नेटकं लिहित बसली आणि मग एक शेवटचा प्रश्न राहिला. तर तिच्या टीचरने सांगितलं की काय बरोबर नाही वगैरे. शिक्षकांचंही बरोबर आहे आणि हिचं वाईट वाटणंही बरोबर आहे. आपण ते ऐकून तरी घ्यायला पाहिजे. पण तिला हे तुला सांगावं असं वाटतंय हे मला खूप बरं वाटतं. वा. ते तू मुलीवर खूप प्रयोग केले असं मी म्हणणार नाही, पण मुलीला संस्कार देण्यासाठी तू खूप छोट्या प्रयोग नाहीच केले विनोद. कारण मला असं वाटतं की सुदैवानं मला बाळ झालंय. ते नसतं झालं तरी मी प्रेम करत राहणारच होते. कारण मी अशा एका पॉइंटला लग्न केलं जिथे मला माहिती नव्हतं मी लग्न करणार आहे की नाही, की मला योग्य माणूस आयुष्यात मिळेल की नाही. पण माझं लग्न झालं, आम्ही दोघांनी बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला. पण याचा अर्थ असा नाही की एकाच बाळावर प्रेम करण्याचा हक्क आहे मला. जगात खूप मुलं आहेत आणि मला माझं आणि नचिकेतचं खूप छान कधी कधी संवाद होतो आणि तो निरंतर चालूच असतो संवाद. पण मला असं वाटतं की मला ते प्रेम देण्याची गरज आहे. बाकीच्यांना किती गरज आहे हा एक मुद्दा आहेच, पण माझ्यात खूप प्रेम आहे आणि ते मी दिलंच पाहिजे. त्या लहान मुलांनी दिलं पाहिजे. मला म्हणजे तू जर असं सांगितलंस की आजपासून आपल्या देशात लहान मुलांची काळजी घ्यायला कोणीतरी एक मंत्री पाहिजे, की मंत्री सोड रे, पण एक व्यक्ती पाहिजे कशी, तर त्यात मी सहभागी व्हायला आत्ता तयार आहे. कारण जोपर्यंत आपण त्या छोट्या मनांची काळजी घेत नाही ना, छोट्या छोट्या गोष्टीत अपमान होतात आणि ती खुडली जातात. म्हणजे आपण छाटतो अक्षरशः ते उमलणारे
विचार ते कितीतरी असतात. म्हणजे आपण कसं वागावं, आणि आपण जन्मतः गुड बॉयज आणि गुड गर्ल्स नाही निर्माण करू खूप शकतो. इंटरेस्टिंग बोलतेस तू. घरात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना सहभागी करून घेणं किंवा मुलांशी कसं वागणं नकळत त्यांना दुखावतो आपण पालकांनी, असं तुला वाटतं? ऐकूनच घेत नाहीत. मुलांना मत असतं. आणि मला असं वाटतं की त्यांना पैसे कसे कमवायचे हे कळत नाही, पण तुम्हाला कळतं ना. ते तुमचे जे तुमच्या गरजा ह्या तुम्ही पूर्ण करा. मुलांना त्याच्यासाठी कितीतरी आई बाबा असे, मी आत्ता एवढं दमून आली आणि गप्प बस. आता गप्प बसण्यासाठीच आपण मुलं जन्माला घातली आहेत का? असं नाही होऊ शकत ना. त्यांनी खेळलंच पाहिजे, त्यांनी व्यक्त झालंच पाहिजे. काही काही घरांमध्ये नियम असतो की अमुक अमुकच्या खाली मार्क नाहीच मिळाले पाहिजेत. दहशतीत आहेत मुलं, त्यांचे क्लासेस, त्यांना हे आलंच पाहिजे, ते आलंच पाहिजे. सुरक्षिततेच्या दृष्टीने क्लासमध्ये जाणं आणि पहिलं येण्यासाठी क्लासमध्ये आणि शाळेला जाणं याच्यात फरक आहे. नाही सगळं जग पहिलं येऊ शकणार आहे, कोणाला तरी दुसरं आणि 50वं यावंच लागेल. पण कितव्या नंबरची मुलं आज जगात कुठे कुठे काय काय काम करतायत, आणि माहिती नसलेली किती माणसं किती छान काम करतायत. बरोबर. हे महत्वाचं आहे. म्हणजे ते शाळेमध्ये त्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळाले म्हणजे करिअरमध्ये पुढे जाऊन काहीतरी मोठं होणार आहे असं काही नाहीये. नाहीच. आणि माझं तर खूप मैत्रिणींबरोबर भांडण होतं. तुला नाही माहिती का 13th ला अमुक अमुक आहे शाळेमध्ये, आणि कधी कधी मला नसतं माहिती. त्यामुळे माझा हात वर असतो की मला माहिती नसण्याची शक्यता आहे, मी परफेक्ट नाहीये. तर मग मी असा एक इम्परफेक्ट लोकांचा ग्रुप किंवा आमची अशी एक गँग आहे की हरकत नाही यार, आपण चुकू शकतो, आपण विसरू शकतो, आपली झोप कमी झालेली असते, आपला एखाद दिवस व्यायाम राहिलेला असतो, पण ठीक आहे, आपण एवढे काही वाईट नाही आहोत, आपल्या मनात प्रेम खूप आहे. तर इट्स ओके. एखाद दिवस आपण काहीतरी शाळेत घालायचा पांढरा ड्रेस विसरलो, याचा अर्थ आपण काही लगेच गुन्हेगार होत नाही. चुकतं सगळ्यांचं. तू तुझ्या पुन्हा कावेरीच्याच प्रश्नाकडे येतो, कारण मला तुझ्याकडून ते खरंच ऐकायचं. आणि आपले खूप प्रेक्षक आहेत की तू नागपंचमी किंवा असे आपले जे मराठी सण आहेत घरामध्ये आपण बायका मुली ज्या साजऱ्या करतात, गणेशोत्सवापासून अनेक गोष्टी, रांगोळी काढण्यापासून, ह्या अनेक कृतींमध्ये तू कावेरीला सहभागी करून घेतेस, तर काय त्याचा परिणाम तुला दिसतो ग? परिणाम काही वर्षांनी दिसेल कदाचित, पण आत्ता काय आहे, कावेरी लहान, आता ती 12 वर्षाची आहे, पण ती जेव्हा लहान होती तेव्हा माझा थोडा वेळ चिडण्यातच गेला. तिचे काहीतरी मित्रमैत्रिणी म्हणाले की आता भोपळे काढायचे, तर म्हटलं भोपळ्यांची का चित्र अशी काढायची? तर ते आपलं ग्लोबलायझेशन जे होत चाललंय त्यामध्ये हॅलोवीन असणार, आणि मग ते भोपळ्यांचे कंदील आणि भोपळ्याचे मास्क घातलेली माणसं, किंवा मग ते विचेस बनून येतात. तर मला हा सणच माहिती नव्हता, मला हा कार्यक्रमच माहिती नव्हता. पण तो ना माझ्या डोळ्यासमोर पाहता पाहता 3 ते 4 वर्षात असा मोठा झाला. आणि एकदा तर माझ्या घरी असे 25-30 बेल वाजवून मुलं आली आणि ते काहीतरी भूत बनले होते, आणि ते काहीतरी असं पिशव्या घेऊन ट्रिक ऑर ट्रीट वगैरे, आणि मला हे माहिती नव्हतं काय चाललंय. पण म्हणजे जेव्हा त्या 25-30 बेल्स वाजल्या तेव्हा माहिती होतं, आणि तेव्हा मला संताप आला. आणि मला असं वाटलं हे काय आहे, हे का आवडतंय मुलांना, त्यांना का नाही माहिती, किती छान छान गोष्टी असतात आपल्याकडे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की कुणाचीच चूक नाहीये, कारण आता साजरं करण्यासाठी निमित्त शोधतोय आपण. त्यामुळे हॅलोवीनला असं नटून बसायचं आणि काहीतरी मग ते ट्रिक ऑर ट्रीटचे मेकअप करायचे, आणि मग काहीतरी माझ्या आईनी तर फरेरो रोशर्स दिलेत, आणि अरे अच्छा हो का, मला नाही दिलेले, मला काहीतरी अमक्या अमक्या गोळ्या दिल्या. ही मुलांची चर्चा होते. मग ते 10 घरांमध्ये जातात, अल्टिमेटली ते कोणाकोणाला भेटतात. ठीक आहे, मला ते कळलं. मग मला असं लक्षात आलं की ह्याच्याशी मी जर वाद घालत बसले या कल्पनेशी, कारण जेव्हा त्या बेल वाजल्या तेव्हा फक्त छोटी मुलं नाही आली, त्यांचे पालकही काय काय बनून आले, आणि मग त्या पालकांना त्या मुलांचेही फोटो काढायचे होते, स्वतःच्याही सेल्फ्या काढायच्या होत्या, आणि ते माझ्यावरही नाराज होते, काय तू यू आर नॉट अ स्पोर्ट, तू काही तयारच झाली नाहीयेस. आणि मला लक्षात आलं की ठीक आहे, याच्यात त्यांना मजा येते का, तर मजा करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे. आणि
आता मी काय वाईट वाटून घेऊ शकत नाही की मी मराठी आहे. मी मराठी आहे त्यामुळे मला महाराष्ट्रातल्या गोष्टी जास्त माहिती आहेत. मला नाही माहिती पंजाबमधल्या गोष्टी किंवा बंगालमधल्या, थोड्या थोड्या माहिती आहेत. पण मला ज्या गोष्टी माहिती आहेत, ज्या गोष्टी मला मोठं करून गेल्यात, त्या गोष्टी मी का नाही सांगायला पाहिजे. पुढच्या पिढीपर्यंत जाणार कसं. आणि आता मी हळदी कुंकू करते दरवर्षी आणि माझ्या शेजारणी अगदी आनंदाने येतात, मग थोडे रुसवे फुगवे होतात की मला नाही बोलवलं. आणि मी सगळ्या जणींना नाही बोलवू शकत. आणि मी हे प्रेमाने सांगितलं की कधीही या, मला मेसेज करून येऊ नका. फार तर काय होईल मी घरी नसेन, फार तर काय होईल मी आंघोळीला गेले असेन, मेकअप करत असेन, कधीही या, मेसेज करून येऊ नका की तुझ्याकडे किती वाजता येऊ, पण भेटायचंच आहे ना. तर मग मला असं लक्षात आलं की आधी कावेरीला थोडासा संकोच वाटला, कारण आम्ही आधी जिथे राहायचो त्या शाळेमधली एकमेव मराठी मुलगी होती ती. अच्छा. तर त्यांच्या शाळेतली अशी टूम निघाली होती की आम्ही गणेशोत्सवात मुलांना एक पेंडॉल दाखवायला नेणार आहोत मंडळात. तर म्हणलं कुठं आहे बाबा हे मंडळ आणि पेंडॉल. तर ते आमच्या घराच्या जरा 2 क्रॉस रोड्स पुढे होतं, 2 चौक पुढे. तर मी म्हणलं तिथपर्यंत जाणार आहात तर जरा माझ्या घरी या. तर ते म्हणले नो हाऊ द स्कूल विल अलाव वगैरे. म्हणलं अरे कब बसा, मग काय तुम्हाला फॉर्मॅलिटीज पाहिजे. मी शाळेला मेल पाठवली, म्हणलं आमच्या घरी गणपती आहे, तो काही मंडळासारखा नाहीये, पण तुम्ही याल का. तेव्हा कावेरी खूप लहान होती आणि तिला नको पाहिजे हे इतका अवेअरनेस नव्हता, तेवढी जाणीव तिला तेवढी नव्हती. पण तिचा सगळा म्हणजे तो आपण शिशुगट म्हणायचो, पण किंडरगार्टनची सगळी मुलं, शिक्षक, तायात म्हणजे स्वच्छतेचे कर्मचारी, हे सगळेजण आमच्या घरी आले. अरे वा. एक 40 लोक होते आणि छान दाटीवाटीने आले आमच्या घरी. गणपती बसवला होता आम्ही आणि माझ्या सासऱ्यांनी बासरी वाजून दाखवली, माझ्या आईनी एक भजन म्हणलं, बाबांनी एक गाणं म्हणलं, सासूबाईंनी एक स्तोत्र म्हणून दाखवलं, मी नाच करून दाखवला आणि कावेरीने काहीतरी एक तिला शिकवलं होतं, काहीतरी एक छोटंसं मोरया किंवा काहीतरी म्हणून दाखवलं. तर ती मुलं गप्प बसली होती सगळी. मग जाताना सगळ्यांना नमस्कार केल्यावर मोदक दिला आणि काहीतरी. तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट झाली. क्या बात आहे. तर हळूहळू कावेरीचा संकोच आपोआप मावळत गेला की हे आपल्या घरी असं आहे, त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि किती छान आमच्या घरी गणपती बसतो, आमच्या घरी दिवाळी आहे, मला घरी जायचंय, आज संक्रांत आहे, आज दसरा आहे. माझी पाटी तिच्या नचिकेतच्या आईला पाटी म्हणते, कारण नचिकेतची आई तमिळ आहे त्यांची मातृभाषा. तर हे म्हणणं येतं ना मुलांमध्ये, मला हे खूप आवडतं. असं वाटणं की माझ्या घरी काहीतरी महत्वाचं आहे. नाहीतर त्या वयोगटात असं दिसतं ना, माय मदर हॅज कॉल्ड मी 5:30 आय हॅव टू गो होम. असं मला त्या लेकरांनाच जवळ घ्यावं असं वाटतं. इट्स ओके, तुझेच काका येणार आहेत कुठल्या तरी ग्वाल्हेरहून का काहीतरी, ते छान तुझ्यासाठी काहीतरी मिठाई घेऊन येणार आहेत बाळा, जा. त्यांना किती आनंद होईल. काहीतरी तीच वाक्य म्हणतात ते काका आणि काकू की अरे किती उंच झाली, किती छान, केस कापले का वगैरे. पण हा आपला आनंद आहे. तर मला कावेरीला त्याची सवय करायची आणि मला ह्या साध्या गोष्टींमध्ये मला फार वाटतं की तिला आठवण यावी तिच्या मामाची, तिच्या आत्याची. आणि तिला अरे यार आजीला फोन करून सांगितलं पाहिजे की मला गजरा करता आला, कारण आजीने तिला गजरा करायला शिकवलं होतं. तर हे जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत आपण निर्लेप राहू की वाढू देत आपल्याला काही, मला काही डिस्टर्ब नाही. अरे डिस्टर्बच करूया, घुसूया एकमेकांच्या आयुष्यात, तर जगायला मजा येईल. क्या बात आहे, क्या बात आहे. किती छान आहे. म्हणजे नकळतपणे सोनाली आपला जो संस्कार आहे किंवा पिढी जात, तुझ्या लहानपणी तू ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या नाही, पण जितक्या शक्य आहे तितक्या पुढच्या पिढीकडे तू त्यांना संस्कार करतेस, ते पुढच्या पिढीकडे जातात. कावेरी उद्या मोठी झाली तर तीही हळदी कुंकू करेल, कुठे असेल माहीत नाही ती, पण ती नक्की हळदी कुंकू. आणि तुला महत्वाचं सांगते विनोद, आपण हळदी कुंकू म्हणतो ना, त्याच्यात एक दृष्टिकोन येऊ शकतो. पण हा माझ्या आईचा हा भाव होता, तिने कायम हळदी कुंकवाला तिच्या लग्न न झालेल्या मैत्रिणी किंवा नवरा गेलेल्या मैत्रिणी यांना सुद्धा बोलवलंय. कारण हळदी कुंकूचं उद्दिष्ट होतं
भेटूया ग. हा. तर माझं सुद्धा हळदी कुंकू त्या दृष्टिकोनातनं नाहीये की या बर का नटून थटून कांक्षिणी नव्हे वतींनी, असा मुद्दाच नाहीये. भेटूया, आपल्या प्रियजनांना भेटूया. मला तुला गजरा फुलं देऊ देत, मला तुझी ओटी भरू दे, हळदी कुंकू लावायला मिळू दे, मी लावते हळदी कुंकू. मला खूप छान वाटतं. आणि त्याच्यात धर्म, जात, मॅरिटल स्टेटस याचा संबंध नाहीये. पण ती कृती किती छान आहे. मी किती जवळ येऊ शकते त्या मुलीच्या. कुणीतरी गावाला जाणार असतं, मला अजून किती चेहरे लक्षात आहेत की मला हळदी कुंकू लावणारे चेहरे, किंवा मी लावताना त्यांचे जवळ आलेले चेहरे. कुणाच्या तरी डोळ्यात असतं की कधीतरी माझ्या आईने लावलं असेल मला, किंवा मला कुणाचा तरी स्पर्श असा झाला. ह्या किती अबोल गोष्टी आहेत, या काढून घ्यायच्या का? ह्युमन टच हा जो माझ्या मते हा माणुसकीचा एकमेकांमध्ये मिसळणारा जो धागा आहे, ह्या अशा सणांमधूनच विणला जातो. आणि मला खूप छान वाटलं. आणि छोट्या छोट्या प्रथांमधून. हो, या प्रथा खूप महत्त्वाच्या आहेत. असं का करतात पेक्षा आपण ते करून बघूयात, हे खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्याला आपला आपला अर्थ देऊया. असं नाहीये की माझं चुकत नसेल, त्यात आधुनिकीकरण मिसळतच असेल, पण मला ती प्रथा ठेवायची आहे. मला आवडतं. मला नचिकेत गावाला निघाल्यावर त्याच्या हातावर दही दिलं की मला बरं वाटतं. आणि त्याला खूप छान वाटतं. किंवा त्याचं घरी कधीतरी त्याचं नवीन कॉन्ट्रॅक्ट येतं, काहीतरी आपल्याला कळतं, किंवा माझं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा येतं तेव्हा मी देवासमोर ठेवते. मला छान वाटतं. कारण मी माझ्या आईबाबांबरोबर आणि सासू सासऱ्यांबरोबर नाही राहत, ते मला भेटतात. पण मला कुणाला तरी सांगावं असं वाटतं, कारण आपण मोठे होतो, आपल्या यशाचा किंवा अचीव्हमेंटचा कोणाला तरी आनंद व्हावा असं आपल्याला वाटत असतं ना. कोणालाच जर आनंद होणारा नसेल आणि आपलं फक्त बँक खातं खुश होणार असेल, बरं तेही हायपोथेटिकली खुश होतं. बरोबर आहे. आपल्याला अमुक अमुक व्याज मिळतं. बरोबर आहे. पण आपल्या आजूबाजूच्यांना आपल्या असण्याचा आणि आपल्या यशाचा आनंद झालाच पाहिजे. किती छान विचार आहे. आणि म्हणून तुझा हा पॉईंट ऑफ व्ह्यू मला आज वुमन की बातमध्ये खूप जास्त महत्त्वाचा वाटतो, की आपल्या ज्या प्रथा आहेत, आपल्या ज्या परंपरा आहेत, तर कधी कधी त्याचा कमीपणा पण वाटतो काही नवीन पिढीला, की हे काय करतोय आपण, म्हणजे का, वाय. कारण तो संकोच. कारण आपल्याला असं वाटतं की आपण सगळेजण खूप आता मॉडर्न होत चाललेलो आहोत, आणि आपण सगळ्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला, एकत्र म्हणण्यापेक्षा समान राहूया या ह्याच्यात खरंच वाटतो संकोच. असं म्हणायला की आमच्याकडे आज हे आहे, आमच्याकडे आज चतुर्थी. म्हणजे मी ज्या वर्तुळात अनेकदा वावरते, अर्थात मी त्या वर्तुळात आहेच जिथे कुणाचा तरी घरातल्या कोणाचा तरी उपास असतो, किंवा आई बाबा माझ्याकडे असतील आणि जर संकष्टी असेल तर मला खूप आनंद होतो. कारण मला वऱ्याचे तांदूळ किंवा दाण्याची आमटी करता येत नाही. मी शिकलेच नाही आहे काही गोष्टी ज्या आईला छान येतात किंवा माझ्या सासूबाईंना म्हणजे अम्मांना छान येतात. पण असं म्हणायचा संकोच वाटतो. नो, देर इज समथिंग, या श्रावण्या असं कशाला असं म्हणून टाकायचं. सांगूया की काय आहे. मला खूप आवडतं एकादशी, आषाढी एकादशीला मी उपवास करते, कारण माझी आई वारीला जाऊन आलेली आहे. आणि मला माझ्या एका म्हणजे अनेक नातेवाईक असतात, कुठली कुठली देवळं आठवत आहेत मला एकदम आत्ता. तर आमच्या एक विमात्या म्हणून होते, त्यांच्या घराजवळ एक राम मंदिर होतं, किंवा मी पालख्या बघायला आमच्या एका काकांच्या घरी जायचे, तिथनं डेक्कनच्या जवळ होतं ते. तर आता वारी काय आहे हे मला कधीच सांगता येणार नाहीये कावेरीला. तिला फोटो दाखवूनही कळणार नाहीये. जोपर्यंत वारी आपण बघत नाही तोपर्यंत कळणारच नाही ते काय आहे. आता पुण्याची पार्श्वभूमी असलेल्यांना कळेल कदाचित, किंवा आळंदी ते पंढरपूर रस्त्यावरच्या मुक्कामातल्या गावांना कळेल, पण बाकीच्यांना नाही कळणार ही मजा. सोनाली, तू वारीलाही तितकंच महत्त्व देतेस, गणेशोत्सवालाही तितकंच महत्त्व देतेस. असे अनेक सण आणि मुलीलाही ते छोट्या छोट्या कृतीतून ते शिकवतेस. हे पालकत्व मला खूप भारी वाटतं. राजू मापुसकरच्या सिनेमामध्ये फेरारी की सवारीमध्ये एक खूप छान सीन आहे. त्याच्यामध्ये शर्मन जोशी त्याच्या मुलाला स्कूटरवर घेऊन जातो आणि त्याच्याकडून सिग्नल जंप होतो. तर पुढच्या चौकात जाऊन तो हवालदाराला म्हणतो की हे चालान ले लो. तर हवालदार म्हणतात
क्यों, चालान क्यों? तो म्हणतो मैंने सिग्नल जंप किया है. तो कहा? पिछले चौक में. तो म्हणतो कोई नहीं था ना, बोला किसी ने देखा नहीं ना, जाओ. तो म्हणतो हाँ देखा ना, इसने देखा ना. अरे मागे जो छोटा मुलगा बसलेला आहे. तशी कावेरी तुझ्या कृतीतून पण खूप सारे शिकते. म्हणजे ती मुलांना शिकवावं लागत नाही, त्या तुमच्या कृतीतून खूप ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असं म्हणतात. खरंच आहे. हे खूप मला भारी वाटतंय सोनाली, कारण एक सेलिब्रिटी सोनाली. काल तर एक खूप मराठीतले एक प्रसिद्ध जुने दिग्दर्शक आहेत, तेव्हा दूरदर्शनच्या बातम्यांचा विषय निघाला होता आणि त्याच्यामध्ये चारुशीला पटवर्धन किंवा भक्ती बर्वे किंवा स्मिता पाटील त्या बातम्या सांगायच्या. तर मी म्हटलं की अजून काही वर्षांनी सोनाली पण त्यातून खपून गेली असती ना, सोनाली कुलकर्णी. अरे हो, खरंच सोनाली. पण माझं स्वप्न होतं विनोद, की आपल्याला दूरदर्शनवर बातम्या सांगायला मिळू देत. काय सांगते? तेव्हा सह्याद्री वगैरे नव्हतं, दूरदर्शन. आणि तुला आश्चर्य वाटेल पण माझ्या करिअरची सुरुवात ही दूरदर्शनच्या स्टुडिओतनं झाली आहे. काय सांगते? हो, डॉक्टर माधवी वैद्यांनी एक सतार वादनाचा कार्यक्रम होता. त्यांची मुलगी बीना सतार शिकायची आणि बीनाच्या क्लासच्या सगळ्या मुली सतार वादन करणार होत्या आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. ते वैद्य मॅडमनी लिहिलं होतं. पण तेव्हा दूरदर्शनच्या बातम्या सांगणाऱ्या वृत्तनिवेदिका असं ते म्हटलं तर त्या केवढ्या मोठ्या सेलिब्रिटी होत्या. हो रे, आपल्यासाठी म्हणजे मोठीच सेलिब्रिटी ती, कारण रोज दिसणार टीव्हीवर आणि आपल्याला बातम्या सांगणार. म्हणजे जवळजवळ त्यांनीच संशोधन केलं आणि ती माशी यायची मध्ये. करेक्ट. ते इतकं भारी वाटायचं ना की अगदी ते असं वगैरे त्याचे मिमिक्री पण करायच्या. स्मिता पाटील वरून म्हणजे हे माझं मत आहे आणि मला अनेक लोक असं म्हणतात की आजच्या काळात जर स्मिता पाटील असती तर नाही आहे त्या स्मिता पाटील, पण सोनालीमध्ये खूप स्मिता पाटील दिसते. दिस इज कॉम्प्लिमेंट टू यू. खूपच मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि न पेलवणारी आहे विनोद. कारण मला सुरुवातीला हे म्हटलं गेलं ना तेव्हा मीही भारावून गेले होते आणि खरं वाटत नाही आपल्याला हे, कारण फक्त 32-34 वर्षाच्या कालावधीत इतकं काम करून ठेवावं एखाद्यानी जे 75 वर्ष जगूनही आपल्याला करता येणं अशक्य वाटतं. आणि म्हणजे मला आत्ता तुझ्याशी बोलताना एक वेगळंच साम्य आठवलं की डॉक्टर जब्बार पटेलांनी डॉक्टर आंबेडकर नावाचा सिनेमा केला, त्यात मी रमाबाई होते. रमाबाई पण खूप अल्पायुषी होत्या आणि त्या गेल्या अशाच 33-34ला. आणि डॉक्टरांच्या सिनेमातनं आपल्यासाठी अशी सुंदर अजरामर म्हणून उरलेली स्मिता, ती सुद्धा इतक्याच कमी कालावधीत आपल्याला सोडून गेली. आणि तिची समज या क्षेत्राची, ज्या काळात तिने काम करायला सुरुवात केली, समांतर सिनेमाचा उदय त्या कलाकारांमुळे झाला. त्या मुव्हमेंटची म्हणजे मशाल होती ती. पण आता स्मिता पाटील हा शब्द किंवा स्मिता पाटील हे डेफिनेशन खूप सहज वापरलं जातं. अनेकांना सावळ्या वर्णाच्या खूप मुलींना ते म्हटलं जातं. तर या सगळ्यातून मला पुन्हा एकच जाणवतं की ती लोकांची न पूर्ण झालेली इच्छा आहे की आम्हाला ती अजून जास्त काळ हवी होती. आणि किती चटका लावून जाणारी गोष्ट आहे हे की उत्कृष्ट काम करणारा एखादा कलाकार आपल्यातनं नाहीसा होणं. म्हणजे सिनेमा संपणं हे आपण समजू शकतो, नाटक संपलं, सिनेमा संपला, पण त्याच्या पुढे काहीच सांगणार नाही आहे गोष्ट हा कलाकार. तर ती एकच मी माझ्याकडे कमिटमेंट किंवा वचनबद्धता ठरवली आहे माझ्या मनाशी की खूप छान गोष्ट सांगायची. मला मनोरंजन करायला आवडतं. मला नुसतंच कॅमेऱ्यासमोर नाही, आपण 4 मित्रमैत्रिणी जरी जमलो तरी मला सगळ्यांना ते हसले की मला बरं वाटतं. आपल्या वनवासमध्ये लंपूच्या गोष्टीत एक मित्र आहे बघ, की तो तसं वाकूनच चालत असतो, कारण की सगळ्यांनी हसत राहावं असं. तसं मला खूप वाटतं सगळ्यांनी एकत्र राहावं आणि आनंदाने राहावं. आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण तो
आनंद हा स्थायी भाव आहे, आपण विसरायला नको. खूप स्पर्धा, खूप जेलसी, खूप असुरक्षितता, ह्यातून एकच दिवस पार पडू शकतो. खरंय. पण आपल्याला एक छान करिअर ग्राफ निर्माण करायचा असेल आणि ज्या स्मिता पाटील नावाच्या अभिनेत्रीनी 32-33 वर्षात जे लँडमार्क रोवून ठेवलेले आहेत भारतीय चित्रपटसृष्टीत, किमान तो प्रवास जरी आपल्याला करून बघायचा असेल तिच्या चित्रपटानं, तर ती समजूत वाढवणं आवश्यक आहे. आणि ते मला उंबरठ्यामधल्या स्मिता पाटीलचं तू ते कॅरेक्टर आज जर उंबरठा झालं असतं तर तू ते नक्की करू शकले असं मला वैयक्तिक माझं मत आहे. आणि छान तुझा अभिनय, आणि या अभिनयाबरोबर एक संवेदनशील सोनाली कुलकर्णी, म्हणजे डॉक्टर माधवी वैद्यांचा तू उल्लेख केलास, दूरदर्शनच्या 17 वादनाच्या कार्यक्रमात तू निवेदन केलंस. त्याच डॉक्टर माधवी वैद्य जेव्हा तुला शिकवायच्या, तर त्यांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेमध्ये कुसुमाग्रजांचं एक कवितेतून तुला एक शिकवण दिली की सामाजिक बांधिलकी, आणि त्याच्या पुढे जाऊन सामाजिक सामीलकी. मला वैद्य मॅडम ना ॲक्च्युली माझ्या वर्गावर शिकवायला कधीच नव्हत्या. त्या सिनियर कॉलेजला होत्या, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. पण मराठी हा आवडता विषय असल्यामुळे जमेल तेव्हा शिरकाव करून वेगवेगळ्या क्लासला बसायची एक आवड होती. तर आणि साहित्य सहकार नावाची एक चळवळ चालायची फर्ग्युसनमध्ये. तिथे प्राध्यापक गन्ना जोगळेकर, डॉक्टर माधवी वैद्य आणि आमचे कितीतरी सिनियर हे सगळेजण कविता, साहित्य ह्याच्यावर चर्चा चालायची. आणि म्हणजे आम्ही त्यांना वैद्य मॅडम म्हणतो. वैद्य मॅडमनी एक आनंदमय नावाची संस्था स्थापन केली, त्याच्यातर्फे अनेक कवितांचे कार्यक्रम केले. म्हणजे त्यांनी म्हणजे कवींचा शोधच घेतला. आणि वैद्य मॅडमची डॉक्टरेट ही खानोलकरांवर आहे, आरती प्रभूंवर आहे. क्या बात आहे. तर अशा एका विदुषीचे आम्ही विद्यार्थी होतो हे म्हणणं सुद्धा म्हणजे गर्वाने म्हणावं असं वाटतं. चांगलीच गोष्ट आहे. आणि शिक्षकांनी तुला काहीतरी शिकवलं, पण तू ते आचरणात पण आणलंस. सामाजिक सामिलकीमध्ये आपलं कुटुंब, आपली सोसायटी, आपला विभाग, आपलं शहर, आपला देश, हे आजूबाजूला जे चाललंय, तर एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून तू ज्या वेळेला सामाजिक उपक्रमांमध्ये तुझा सहभाग मी खूप वैशिष्ट्यपूर्ण पाहिला आहे. मग आता दाभोळकरांच्या केसचा जरी आत्ता निकाल लागला असेल तरी ती जखम तुझ्या मनात आजही ओली आहे. तिथे मी तुला बालगंधर्वच्या पुलावर आंदोलन करताना पाहिलेलं आहे किंवा व्यक्त होताना पाहिलेलं आहे. ती सोनाली काय सांगशील? आपल्याला सामाजिक गोष्टींबद्दल काहीतरी वाटतं आणि त्याबद्दल काहीतरी स्टँड घ्यावा असा वाटतो. हे कुठून येतं? हे जसं कुणाचे तरी बाबा डॉक्टर असतात आणि मग ते मुलाला म्हणतात की तूही डॉक्टर हो आणि तूही ॲक्च्युली डेंटिस्टच हो, म्हणजे मग आपलं क्लिनिक चालवता येईल. इतकं सोपं नसतं. आपल्याला कुठेतरी ते वाटायला पाहिजे. आपण काय म्हणतात त्याला, खानदानी पद्धत आहे म्हणून सामाजिक गोष्टींबद्दल कळवळा वाटून घेऊ शकत नाही. महत्वाचं आहे ते आपल्याला वाटावं लागतं. आणि आंदोलनात सहभागी झालो काय किंवा नाही झालो काय, आपली जाणीव आपण सजग ठेवूच शकतो. मी इतक्या धार्मिक घरातनं आलेली आहे, माझा स्वतःचा देवावर विश्वास आहे, आणि तरीही मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत आले. कारण डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा हा महत्त्वाचा विचार की कुठल्याही पद्धतीचं शोषण होता कामा नये. लैंगिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण होता कामा नये. बाकी कशावर विश्वास ठेवायचा हा आपला स्वतःचा निर्णय आहे, व्यक्तिगत विचार आहे. आणि हे मी शिकत होते. मी कितीतरी वर्ष नरेंद्र काकांबरोबर काम केलं. मी कॉलेजमध्ये असल्यापासनं त्यांच्या भाषणांना, मुक्ता 12वीपासून माझ्या वर्गात होती मैत्रीण. हो, आणि तिच्यामुळे मला नरेंद्र काकांबद्दल माहिती मिळाली. अमृता पटवर्धन माझी दुसरी मैत्रीण, ती मेधा पाटकरांकडे काम करायची, त्यामुळे मेधाताईंच्या कामाबद्दल माहिती मिळाली. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या
कामाकडे मी ओढली गेले, कारण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतं ना की एखाद्या माणसाला बरं नाही आहे तर त्या माणसावर उपचार झालेच पाहिजेत. प्रार्थनेला कुणीच नाही म्हणू शकत नाही. प्रार्थना केलीच पाहिजे. आपल्याला खरंच बरं वाटतं त्याच्यामुळे. मी सुद्धा रोज प्रार्थना करते. आणि आता विश्वात्मके देवे ह्याच्यापेक्षा मोठी प्रार्थनाच असू शकत नाही. ती आपल्या मनात येतेच की नाही. पण तरीही वैद्यकीय उपचार सुद्धा करायलाच पाहिजेत. सेकंड ओपिनियन घ्यायलाच पाहिजे. हे जर कुणीतरी सांगत असेल आपल्याला आणि त्या माणसाची भीती वाटून आपण त्या माणसाचा खून करणार असलो तर ह्या हिंसेबद्दल आपण काय वाटून घ्यायचं? आपण किती महत्त्वाचं राष्ट्र आहोत आपण. आपल्याकडे सौजन्यशीलता हा महत्त्वाचा गुण आहे आपल्या देशाचा. आणि त्या देशामध्ये अशा लहान लहान कारणावरनं आपल्याला, आणि आपण कडाडून विरोध करू शकतो ना, आपल्याला दिली आहे कायद्यानं परवानगी, पण आपण विरोध नाही करत आहे. आपण पळपुट्यासारखे खून करून पळून जाणार आहोत. हे खूप डाचतं मला. आणि आजही मला त्या गोष्टीचा त्रास होतो की हिंसा चूकच आहे. हिंसा चूक आहे. विचारांचा आपण विरोध करायचा असेल तर तो विचारांनी केला पाहिजे असं तुला वाटतं? 100%. नाहीतर मग प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर मुडदे पडले असते. हो की नाही? खरंय. किंवा मध्ये एकदा म्हणजे मी अनेकदा मानसिक स्वास्थ्याबद्दल पण लिहित असते, बोलत असते. तर आपल्याला डिप्रेशन आल्यावर आत्महत्या करणं हा आपला हक्क नाहीये, हा पर्याय नाहीये. रोज एकदा मला आत्महत्या करावीशी वाटते. कारण रोज एक क्षण तरी येतो जेव्हा आपल्याला हताश वाटतं, निराश व्हायला होतं. हो, पण त्याचा अर्थ आपण जीव द्यायला पाहिजे असं नाही ना. आपला असो किंवा दुसऱ्याचा असो. बरोबर आहे. किंवा अरे शेजारच्या आपल्या को ऍक्टरला चांगला शॉट देता आला नाही म्हणून मी सुचवूच शकते ना. मी काय जाऊन गळा दाबणार आहे का त्या माणसाचा? मला कितीही राग आला, त्याच्यामुळे माझे 27 टेक झाले असले तरी मी माझ्या मनातच येणार नाही की आपण त्याला मारावं. मग थप्पड मारावी काही किंवा अपमान करावा असंही आपल्या मनात येत नाही. आपण प्रयत्न करतो की तू असं घेऊन बघ ना, तू तसं. असे अनेक मार्ग आपण शोधले पाहिजेत. आणि त्यासाठीच आपल्याला विचार दिलेत देवानी, मेंदू दिलाय. हे जे तू बोलतेयस विचार दिलेत, तर त्या विचारांचा आपण किती उपयोग करतो? कारण आता काय झालंय, भावना खूप टोकदार झालेल्या आहेत. राष्ट्रपुरुष गटागटामध्ये वाटून घेतले गेलेले आहेत. अशा सगळ्या वातावरणामध्ये तुझ्यासारख्या सेलिब्रिटींनी आपापली काही रिझन्स असतात प्रत्येकाला, नकोच त्यात पडायला, नकोच त्याच्यावर काही बोलायला, तुटून पडतील टोळधाडी आपल्यावर. पण सोनाली तसा विचार करत नाही. सोनाली व्यक्त होते. सोनाली तिला जे वाटतंय त्या विचारांनी व्यक्त होते. तर पुढची पिढी ह्या सगळ्या समाजाकडे कसं पाहिल आणि देश कुठे पुढे चाललेला आहे याच्यावर सोनाली सारख्या एका विचारवंताला काय वाटतं? अभिनेत्री सोनाली नाही, विचारवंत सोनाली. थँक्यू विनोद. पण मला माहित नाही मी विचारवंत आहे का नाही, कारण आपल्याला कुठेतरी स्वतःचा सर्वसामान्यपणा माहिती असतो. मला अजिबात असं वाटत नाही की मला जरा जास्त कळतं किंवा मला व्यापक दृष्टिकोन आहे असंही मला वाटत नाही. मला एकच कळतं की चांगली माणसं हवी आहेत आणि चांगली माणसं आहेत म्हणूनच आपण पुढं चाललोय. आपण काय सर्वनाशाकडे चाललोय असं मला अजिबात वाटत नाही. मला माझ्या मनात होप आहे, नक्कीच आशावाद आहे. माझ्या मनातली कविता अगदी 100% जागी आहे. कारण मला छोट्या छोट्या गोष्टींमुळे आनंद होतो आणि तो आनंद वाटून घ्यावासा वाटतो. तोपर्यंत माझ्या मनातला आशावाद असणार आहे. खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासारखे थॉट लीडर्स जेव्हा हे बोलतात. कारण देशात एक वातावरण होतं असं, आपण कुठलं पक्ष विचारसरणी 2 मिनिटं बाजूला ठेवूयात. सामाजिक वातावरण जे देशामध्ये आहे की नाही आता सगळं विनाशच होणार किंवा निगेटिव्हिटी जी पसरली जाते. पण आहेच आत्ताची निगेटिव्हिटी, म्हणजे राजकीय निगेटिव्हिटी आपण पाहिली ना तर मला एवढी मजा वाटते की एवढी कधीच मतं नव्हती लोकांना, आत्ता आहेत. पण चीड कशाची येते एवढी? मला म्हणजे मी शक्य तेवढ्या पार्ट्यांमध्ये सो कॉल्ड इंग्लिश चांगलं असलं की त्यांना वाटतं की आपले विचारही खूप चांगले आहेत, अशा लोकांना मला सॉलिड राग येतो. तर त्यांना मी फोडून काढते की तुम्हाला अमुक अमुक मंत्री, कलाकार
काही अमुक एक गोष्ट आवडत नाही, त्याचा पर्याय म्हणून काय आवडेल ह्याचं उत्तर नसतं. पण मला नाही आवडत साबुदाण्याची खिचडी, पण त्याच्याबद्दल का ओरडताय? खाऊ नका ना तुम्ही. पोहे आहेत, उपमा आहे, पाहिजे तर पुरणपोळी आहे, श्रीखंड आहे. साबुदाण्याची खिचडी आवडत नाही म्हणून तुम्ही आंदोलन का करताय? हेच मला समजत नाही. म्हणजे उत्तर काय? आणि ते उत्तर आपण शोधलंच पाहिजे. नाहीतर आपण फक्त समाधान याच्यात मानू की मला काहीतरी सॉलिड आवडत नाही आणि न आवडणं हा माझा. कशासाठी एवढे झेंडे फडकवायचे न आवडण्याचे? आपण स्वतःला आवडेल असं तरी काहीतरी काम करूया. मत तरी द्या. मत तरी द्या. वरनं तू काय केलंयस? या मतदान झालंय, आता नवीन सरकार पण आलंय, तर तू ह्या मतदानामध्ये केलंयस काय? म्हणजे फक्त तू सेल्फी काढून बोट दाखवलंयस का? नाही, मी चांगल्या अर्थाने काम केलंय. सगळ्यात पहिलं म्हणजे मतदानाचा महिना जेव्हा जाहीर झाला तेव्हा माझं घर बदलून झाली 5 वर्ष, पण मी माझं ओळखपत्र बदललं नव्हतं. म्हणजे माझा नवा पत्ता अपडेट केला नव्हता. मागच्या वेळेच्या निवडणुकीला मी जाऊन जुन्याच मतदान केंद्रावर मत देऊन आले होते. मत दिलं होतं, पण ते सुद्धा धावत पळत. मी कुठेतरी सांगितलं सुद्धा की मी कॅनडाला होते अरे, आणि माझा प्रयोग होता, आणि प्रयोग झाल्यावर एकटी मी विमानात बसले होते. तर ते ऑर्गनायझर म्हणले थांब ना, पार्टी आहे, सगळ्यांना तुला भेटायचं आहे वगैरे. मी म्हणलं नाही, मी आत्ता विमानात बसले नाही तर माझं मतदान बुडेल, त्यामुळे मी चालले. क्या बात आहे. त्यामुळे मी खरंच 36 तासापेक्षाही कमी ह्याच्यात होते टोरंटोमध्ये, आणि मी परत आले. पण या वेळेला मी पूर्वनियोजित अशा पद्धतीने माझं आणि नचिकेतचं हे वोटर ID बनवून घेतलं. त्याच्यानंतर मी ज्या सोसायटीमध्ये राहते तिथे मी चौकशी केली. तिथे बऱ्याच जणांचं बनलं नव्हतं. मग आमच्या विभागातल्या नगरसेवकांशी बोलून त्यांनी खूपच मदत केली, आणि आम्ही असं ठरवलं की ते त्यांचे काही कार्यकर्ते पाठवतील, आणि आम्ही आमच्या सोसायटीमध्ये 2-2.5 दिवसाचा कॅम्प घेतला, जिथे आमच्या विविध ABCD बिल्डिंगांमधनं सगळ्यांनी मतदारपत्रासाठी ॲप्लिकेशन्स दिली. त्यांना ती वेळेत, म्हणजे त्यांची नावं तरी आली मतदार यादीत, नाही तर ती सगळी मतं वाया गेली असती. आणि मी सगळ्यांना आवाहन केलं की आपल्याला जे पटत नाही हे क्लिअर जरी असलं तरी मत देणं हे अनिवार्य आहे. मूलभूत अधिकार आहे. हो, कारण तुम्हाला जे काही म्हणायचं, तुम्हाला पटो न पटो, पण पटणाऱ्या गोष्टीसाठी तरी मत द्या, आणि तरच देश सुरळीत चालेल ना. नाहीतर देश चालवणारे टक्के, मतदानाचा टक्का खाली घसरतोय, हे किती धोकादायक आहे. आपण भारतात शिकायला माणसं यायला लागली आहेत. आता तो जमाना गेला की नोकऱ्या शोधायला बाहेर जात होती माणसं. आता आपल्याकडे येत आहेत कितीतरी जण. कितीतरी शाळांमधले, इंटरनॅशनल स्कूल्समधले मुख्याध्यापक परदेशी आहेत, शिक्षक परदेशी आहेत, साधे साधे चित्रकलेचे वगैरे शिक्षक परदेशी आहेत कितीतरी शाळांमध्ये. कितीतरी पोस्टवर परदेशातली माणसं आहेत. तर अशा वेळेला आपल्या देशातल्या लोकांनी जर आपल्या देशावर विश्वास नाही दाखवला तर मग जा तुम्ही, तुम्हाला जो देश आवडतो तिथं जा, आणि तिथल्या व्यवस्थेला वा वा किती सुंदर असं म्हणत बसा. इथे राहून फक्त शिव्या घालण्याचं काम नाही करायचं. हा आमचा देश आहे, आणि आमच्या देशाचा आम्हाला फार अभिमान आहे. क्या बात आहे. सोनाली, हेच आपल्याच आजूबाजूचे काही लोक परदेशात जाऊन तिथे कसे सिग्नल्स आहेत, तिथले फुटपाथ, अरे आणच रे त्यांना समोर, बघतेच एकेकाला, असं करून एअरपोर्टवरनं घरी जाताना सिग्नल ब्रेक करतात. खरंय खरंय. काय करायचं मग या सिव्हिक सेन्सचं? आणि मला असं वाटतं की एक चांगली भावना आपण सगळे कधी कधी विसरून जातो. आपल्यात असते ती म्हणजे अनुकंपा. ती ठेवायला पाहिजे, कंपॅशन मनात ठेवायला पाहिजे की हे ख्रिस्ता ह्या जीवांना कळत नाही हे कसे वागतायत, असंच मनात ठेवायला पाहिजे. कारण कुठल्या तरी गोष्टीला सो ऑर्डिनरी, सो चीप असं म्हणतो ना आपण, तेव्हा आपण मगाशी तू जो मुद्दा आणला सामाजिक सामिलकीचा, तर आपण सामीलच होत नाहीये. आपण सतत त्रयस्थ आणि तटस्थ राहतोय की मला सगळं चांगलं द्या बघू, मी काय करतोय. आपण काहीच करायचं नाही.
आपण किमान अरे देश सोडा, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगची तुम्हाला परवा आहे का? 4 वेळेला नोटीस येऊन जाते की ड्रेनेजची पाईपलाईन 4थ्या मजल्यावर गळतीये. तुम्ही पैसे दिले बाबा, हा हो भरले मी 1,500 रुपये, ह्याच्या पलीकडे तुम्ही दखल घेतलीत का? तुमचीच बिल्डिंग आहे ना. तुम्ही सेक्रेटरी नाही झाला म्हणून त्या सेक्रेटरीने किती वेळ, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि स्वतःला म्हणजे काय म्हणतात त्याला, जबाबदारीच्या ओझ्याखाली दडपून टाकणं असा मुद्दा नाहीये, पण 5 मिनिटं दिवसातली एखाद्या मुद्द्यासाठी आपण दिली तर तो मुद्दा सुरळीतपणे पुढे जायला मदत होते. आणि त्यासाठी म्हणजे मला अनेकदा असं वाटतं लिफ्ट इज शट अगेन अशा वगैरे अशा ग्रुपवर मेसेज. सरकार काय करतंय, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? तसंच झालं ना हे. मग काय तर त्यामुळे तक्रार करणं सर्वात सोपं आहे, पार्टिसिपेट होणं अवघड आहे. असं म्हणतात स्पीड ऑफ द इंजिन इज अ स्पीड ऑफ द ट्रेन. तसं क्रियेविणं वाचाळता व्यर्थ आहे सोनालीच्या बाबतीत. तसं तू मगाशी म्हणत होतीस की लिफ्ट बंद आहे, ही तक्रार करणं सोपं आहे. ती लिफ्ट सुरू करण्याकरता मी काय करतोय, इथून सुरू झालेला प्रवास सरकार काय करतंय, त्याच्यामध्ये सरकारसाठी मी काय करतोय, म्हणून मी एक मत दिलंय का, हा तुझा प्रश्न. ह्या गोष्टीवर तुझी मतं खूप महत्त्वाची आहेत आत्ताच्या काळामध्ये. आता नवीन सरकार आहे आणि हे नवीन सरकार चांगलंच काम करेल अशी अपेक्षा करून आपण पुढच्या मतदानाच्या वेळेला, ते 6 महिन्यांनीच येणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार. बरोबर. मी तुला असं नाही राजकीय प्रश्न विचारणार नाही, पण मगाशी तू मानसोपचाराचा एक उल्लेख केलास आणि तू तुझ्या पुस्तकामध्ये लिहितेस किंवा तुझ्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टीत की थेरपी ही खूप महत्त्वाची असते. आणि थेरपी म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल एक टॅबू आहे अगदीच मानसोपचाराबद्दल. तर हे किती लोकांना त्याची गरज असते किंवा सगळ्यांनाच असते असं तुझं मत आहे, तर ह्यावर तू काय बोलशील? सगळ्यात आधी हे सांगेन विनोद की मी थेरपी घेतलेली आहे आणि आमच्या अख्ख्या कुटुंबात थेरपी घेणारी मी पहिली मुलगी आहे. अच्छा. आणि त्याबद्दल मला जरासुद्धा लाज वाटत नाही. नक्की थेरपी म्हणजे काय? थेरपी म्हणजे आपल्या मनाला काहीतरी त्रास होतोय ते मान्य करणं आणि त्यासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडच्या एका तज्ज्ञ माणसाकडून सल्ला घेणं किंवा कानोसा घेणं. थेरपी म्हणजे असं नाही की समोर बसलेला काउन्सिलर, स्त्री किंवा पुरुष, ते काउन्सिलर आपल्याला मार्ग सुचवतात की अच्छा आवडत नाहीये का नोकरी सोडून टाक, किंवा ते काउन्सिलर आपल्याला 4 पर्याय देणार नसतात की मग तू इथं अप्लाय कर तिथं अप्लाय कर, असं नसतं. किंवा नातेसंबंधांमधल्या प्रॉब्लेममध्ये काउन्सिलरला नक्की माहिती नसतं की आपण खरंच आपले सगळे प्रॉब्लेम सांगतोय का. पण काउन्सिलर हे आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं, आपणच आपल्याशी बोलतो. आणि आपल्याला कधी कधी कळतं की अरे मला आत्ता जखडल्यासारखं झालंय, ब्रेक घेऊ कमी, रजा टाकू का, अनपेड लीव टाकू 1 महिना, मग मला नवीन मार्ग मिळेल. अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सपासून मोठ्या प्रॉब्लेमपर्यंत थेरपिस्ट, त्याला वेगवेगळी नावं आहेत, थेरपिस्ट, काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट. प्रत्येक मानसोपचार तज्ज्ञ आपल्याला गोळ्या देतो झोपेच्या असं नाही आहे. अनेक ठिकाणी आपल्याला फक्त नियमितपणा हवा असतो की दर आठवड्याला आपण एकदा आपल्या थेरपिस्टला भेटूया आणि शेअर करूया. आता हे शेअर करण्यासाठी अनेकदा आपल्याकडे सोशल मीडिया असतं, तिथे साधारण पायंडा असा पडलेला आहे की आपण आनंदाच्या गोष्टी शेअर करतो, मज्जेच्या शेअर करतो. त्याच्यात कुणाची अशी सोशल मीडियावर कन्सर्निंग बातम्या शेअर करणारे कमी असतात, निधनाच्या बातम्या येतात, पण मग हे कोणाला सांगायचं की मला काहीतरी डाचतंय. आणि आपण हे मान्यच करत नाही. की माझ्या एका मित्राला प्रॉब्लेम होता की तो जरा त्याचं वजन जास्त आहे आणि त्याचे केस विरळवायला लागले होते. त्याला हे विचारायचं होतं की
त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट ट्राय करावं का. हम्म. त्याचं वय विचारशील तर काही संबंधच नाहीये त्याला हे वाटावं, हम्म. हम्म. पण तरी त्याला वाटत होतं. हम्म. आणि त्याच्यामुळे तो ना असा बुजला होता. तो मित्रमैत्रिणींना भेटायला येणं टाळायला लागला. अरे बापरे. तो सतत कॅप घालायला लागला. हम्म. आणि इतकी छोटीशी गोष्ट, आणि त्याला मी मग फायनली शेअर केलं होतं. म्हणजे मला हे फार सांगायला आवडतं हम्म. की आपल्याला प्रत्येकाला जसं एक बँक अकाउंट असतं, आपला फॅमिली डॉक्टर असतो, हम्म. तसं आपला थेरपिस्ट पाहिजे, खरंच पाहिजे. आणि तो एकदा थेरपी घ्यायला सुरुवात केली हम्म. की आपण आयुष्यभर जखडले जातो का, तर नाही. ती मर्यादित काळापुरती असू शकते. कितीतरी मुद्दे आहेत, सासू सुना, नणंद भाऊजाई, हम्म. किंवा नवरा बायको तर डेफिनेटली, हम्म. किंवा कलाकार. हम्म. आपल्याला जर खरंच छान काम करायचं असेल तर काही काही पात्र आपल्या बरोबर राहतात. हो. तर म्हणजे अनेक देशांमध्ये असे काय क्रिएटिव्ह काउन्सिलर्स पण आहेत की दे हेल्प यू कम आउट ऑफ अ कॅरेक्टर. किती महत्वाचं आहे, किती छान आहे. हो. आणि मला खूप मस्त वाटतं की माझ्या आजूबाजूला फार तगडी माणसं होती. म्हणजे मी कुठल्या अर्थाने जगातली श्रीमंत मुलगी आहे, आज तू नाव घे आणि त्या माणसाबरोबर आयदर मी काम केलंय किंवा म्हणजे खूप माणसं राहिली आहेत पण तरी, किंवा त्या माणसांकडे शिकण्याची मला संधी मिळाली, समृद्ध अनुभव येत गेले खरंच. आणि एक दुबेजींसारखा तगडा गुरु मला मिळाला, जो मला हे छोटे छोटे बारकावे सांगू शकला. प्रत्येकाला तसे शिक्षक मिळतात असं नाहीये. त्यामुळे थेरपिस्ट आपल्याला छोट्या गोष्टींमध्ये मदत करू शकतात. आणि हे मनाचे ताण जे आहेत, शेजाऱ्यांबरोबर आपले वाद असतात, दोन्ही फ्लॅट शेजारी आहेत, दोघांमध्ये तणाव आहे, घरातनं बाहेर पडल्यावर तिचं दार उघडू नये असं वाटत असतं, ते रिझॉल्व्ह करायला पाहिजे. आपण अशी द्वंद्व रोजच्या रोज घेऊन जाणारी माणसं नाही होत. खूप सहज जगायला पाहिजे. नात्यात पण ओढलेपणा हल्ली खूप यायला लागलाय, किंवा माझ्याच बाबतीत असं का. एक्झॅक्टली. किंवा मला हे मान्य करताना खूप हसू येतं, पण मला खूप जेलस वाटतं. अरे मला खूप खूप गोष्टींबद्दल जेलस वाटतं की असं की अरे यार हा रोल मला का नाही मिळाला, ही कशी एवढी बारीक झाली, किंवा असं काही पण की हो का तिला ते प्रोजेक्ट मिळालं आणि मग हो किती छान, हे असं फोटोशूट मला का नाही सुचलं, असं मनात येतं. पण त्याला आपण तितकंच हसून सोडून द्यायला पाहिजे. ते जर ती आर्ट आहे आणि ती आपल्या मनाला आपण शिस्त लावायला पाहिजे. त्याला खत पाणी घालून आपण त्याची दलदल करून ठेवली तर आपल्यालाच नाही बाहेर येता येणार. आपल्याला म्हणजे कंपल्सरी, मला असं वाटतं की तू मगाशी उल्लेख केलास बघ सुरुवातीला की मी पुण्याहून इथे आले. मी जेव्हा पुण्याहून मुंबईला आले तेव्हा माझ्या आधी कुणीच असं आलं नव्हतं. मला कितीतरी मित्रमैत्रिणी भेटतात जे ऐकताना मला फार छान वाटतं की अगं तू गेलीस बघ, मग तू भाड्याने घर घेतलंस, मग तू कार घेतलीस, मग तू स्वतःचं घर घेतलंस, मग मी पण ठरवलं आपणही जायचं मुंबईला. हे ऐकून मला फार छान वाटतं, पण मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं. आणि जेव्हा मी ते हळूहळू छोटासा आत्मविश्वास मिळवला की आता मला कळतं माझ्या घरून चेंबूरला आरके स्टुडिओला कसं जायचं, तिथे गाडी कुठे पार्क करायची, किंवा फेमस स्टुडिओला कसं जायचं, किंवा दीनानाथला कसं जायचं, हे आणि मग मला वाटायला लागलं की पुण्याहून येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी सांभाळलं पाहिजे. आणि मग मी खूप मला असं वाटलं की अरे मला न विचारताच ती तिकडे पोचली. मग मी खट्टू झाले, यार काय आपल्याला काय विचारलंच नाही. आणि मग मला असं वाटलं की कदाचित तो रस्ता शोधण्याचा आनंद मला मिळाला. आता तो रस्ता माझा नाहीये, माझा प्रवास माझा आहे. तर थेरपी या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करते. आणि आपले गोंधळ असतात, लगेच काही डिवोर्स पर्यंत गोष्टी जात नाहीत, पण आपल्या मनात गोंधळ असतो की काय आवडत नाही आपल्याला, हे आपल्यालाच कळलेलं नसतं. ते त्याच्यासाठी थेरपी प्रचंड मदत करते. सो इन्सिक्युरिटी, कॉम्पिटिशन, नात्यांमध्ये आलेला एक तणाव, अनेक महिलांच्या बाबतीत किंवा अनेक पुरुषांच्या बाबतीत आपल्या जोडीदाराबद्दल पण आलेला एक तटस्थपणा,
ह्या सगळ्या गोष्टींकडे त्या दाबून टाकण्यापेक्षा ते कुठेतरी बोललं गेलं पाहिजे. ते कुठेतरी म्हणण्यापेक्षा कधी कधी आपण काय करतो, आपल्या बेस्ट फ्रेंडला सांगतो, आपल्या मावशीला सांगतो, किंवा काका फ्री असतात संध्याकाळी, काकांना अरे पण काकांची तब्येत आहे, काकांना बरं नाहीये आणि तुमच्या घरी प्रॉब्लेम झाला तर कराल काय. आणि काका मावशी जे कोणी असतील ते त्यांना तुम्ही सगळेच माहिती आहात, त्यामुळे ते ठीक आहे रे. आणि कधी कधी आपल्याला वेगळेच सल्ले मिळतात की तू ना अमुक अमुक मठात जायला लाग, किंवा तू आता संगीतच शिकायला लाग. आता त्यांचं ज्ञान तेवढं आहे, पण याच्या पलीकडे आपण आपल्याशी स्वतःला ऐकणं फार महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. आणि मनाचा शोध घेताना याची खूप मदत होते. आणि त्या थेरपीला जात, धर्म, आर्थिक स्तर हा कुठलाही फरक नाहीये. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या त्रासातून किंवा डायलेमातनं जावं लागतं आणि प्रत्येकाची सुटायची इच्छा असते. क्या बात आहे. म्हणजे आपलं जे मन आहे, शरीरामध्ये एक मन आहे, त्या मनाला जे मोकळं करता आलं पाहिजे. आणि थेरपी असा तू विचार मांडतेस. आता मी आपल्या आजच्या या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो. सोनाली, तू बिलीव्ह करतेस या गोष्टीवर की कित्येक मुलं मुली लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर, म्हणजे प्री कोविड आणि पोस्ट कोविड जशी आता एक फेज आहे बिझनेसमध्ये, तसं अनेक लोकांच्या बाबतीत लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर अशा फेजमध्ये तू जे ऑब्झर्व केलंस की खूप मुलं आणि मुली त्यांचे छंद, आवडी हे लग्नाच्या आधी जे असतात ते लग्नानंतर आता अगं बाई माझ्यावर आता जबाबदारी आली, संसार आहे हे म्हणून गाणंच सोडलं आहे, अभिनय सोडला आहे, टेनिस सोडलं आहे, बॅडमिंटन सोडलं आहे आणि मग नंतर आत्मविश्वास पण सोडून बसल्यात. अशा मुलींना किंवा अशा मुलांना तू काय सांगशील? हे ऐकून तुला खूप हसू येईल, पण मला असं कधी कधी वाटतं की मला अशा सगळ्यांचे हात हातात घ्यायचे, मला असं खांद्यावर हात टाकायचे असं अशा प्रत्येकाच्या. कारण एक एक आयुष्य मोलाचं असतं आणि ते आपण असं हातातनं जाऊ देणं किंवा दुसऱ्याचं जात असलेलं बघणं आपल्याला खूप त्रासदायक असतं. त्यामुळे अशा प्रत्येकाला मला आग्रहाने सांगावं असं वाटतं की आपण आपल्याला स्वतःला आधी ओळखायला पाहिजे. आपल्याला माहिती असतं की माझ्या एका मैत्रिणीला क्लॅरिटी होती की तिला किती रुपये पगार असलेला नवरा हवाय, किंवा मुलांना तर माहितीच असतं की त्यांना अशी बायको पाहिजे. हे आपल्याला इतरांचं जेव्हा माहिती असतं तेव्हा आपल्याला आपल्याबद्दल काय माहिती असतं की आपल्याला खरंच अनेक गोष्टी माहिती नसतात आपल्याबद्दलच्या. की आपल्याला खरं म्हणजे झाड लावायला आवडतं, आपल्याला ती डहाळी जेव्हा हलते ना वाऱ्याने ते बघायला आवडतं. हे आपल्याला आपल्याबद्दल माहिती नसतं. हे आपले छंद का सोडतो आणि म्हणजे आज तू कपडे जागेवर ठेवले नाहीस याच्यातनं आपला एक अख्खा चांगला गेलेला दिवस वाईट होऊ शकतो. कारण ऑफिसमधनं घरी आल्यावर आपण त्याविषयी भांडतो. तर मला एक गोष्ट कळली आहे, यात नचिकेतचाही खूप मोठा हात आहे. वा वा. की आम्ही दोघं अशा हिशोबांमध्ये अडकत नाही. मला खूप आनंद होतो त्याला मला मिळणाऱ्या, मी किती छान दिसले किंवा मला कुठला अवॉर्ड मिळाला तर त्याला आनंद होतोच, पण त्याहीपेक्षा माझी धावपळ बघून वाईट वाटून घेणारा तो एकटाच आहे. तो माझ्या बरोबर असतो आणि असं तो म्हणतो की अरे आणि मी सांगते मला घरातनं 4:40ला निघावं लागणार आहे, माझी फ्लाईट आहे, मी तुम्हाला कुणालाही न आवाज करता जाणार आहे, आपण आता 2 दिवसांनी भेटू वगैरे. तेव्हा त्याला जे वाईट वाटतं त्या वाईट वाटण्याला मी मिठी मारून बसू शकते आयुष्यभर. की त्याला असं वाटतं की यार आम्ही झोपणार छान आणि हिला बिचारीला 4 वाजता उठून आंघोळ करून बॅग घेऊन जावं लागणार आहे. अशी किंमत असलेला माझा साथीदार आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. आणि कधीतरी त्याचा फोन येतो की उशीर होणार आहे का यायला, तर गेली प्राजक्ता घरी, तुझ्यासाठी काही मागवून ठेवू का. आणि मला असं होतं की यार बास, एवढं तू मागवून ठेवलंयस माझ्यासाठी, अजून काय पाहिजे मला. हे जर आपण शोधलं नाही आणि घरी आल्यावर मी म्हणलं जेवले सगळे, भांडी पण नीट घासायला नाही टाकली, आमटी काढून ठेवली नाहीये,
हेच माझ्या मनात आलं, नसेल आमटी काढून ठेवली, असू देत. मग 2 गोष्टी चुकल्या असतील, पण त्याची भावना काय होती हे जर आपण समजून घेतलं नाही, जे अनेक कपल्समध्ये आत्ता काळ खूप बदलतोय त्यामुळे आपण सरधोपटपणे असं म्हणू शकत नाही. कारण कितीतरी माणसं लग्न न करणं, लग्न केलं तरी बाळ न होऊ देणं या पर्यायांचा स्वीकार करतायत आणि त्यांना त्यांची ठाम बाजू आहे. त्यामुळे असं सरसकट सगळ्यांबद्दल आपण म्हणू शकणार नाही, पण मग आग्रह असा करावासा वाटतो की काहीही करूया, पण लांब जाणं खूप सोपं आहे. जवळ राहण्यासाठी थोडी एकमेकांची धग आहे का ऊब आहे हे ओळखायचा प्रयत्न करूया आणि एकत्र राहूया. किती छान. सो एकमेकांची काळजी घेणं, आणि ती काळजी फक्त बोलूनच नाही तर कृतीतूनही घेता येते. मला तर कृतीतूनच दाखवता येते. मला खूप स्वयंपाक करूनही सांगता येतं की माझं खूप प्रेम आहे तुम्हा सगळ्यांवरती. मला स्वतः काहीतरी एवढंच तर करायला आवडतं आणि ते मी सगळ्यांसाठी नाही करत, पण माझ्या आवडत्या लोकांसाठी. तुझ्या स्वयंपाकाबद्दल खूप ऐकलंय मी. ये एकदा घरी, तुला माझा गिनीपिक म्हणून धरतेच तुला. मला 4च पदार्थ येतात, 4 असं नाही, पण ठराविकच गोष्टी येतात, पण त्या मला करायला आवडतात. पण ते प्रत्येक चिरणं आणि हे सगळं तुझं सगळं असं नीटनेटकं जागच्या जागी, जस्ट इन प्लेस किंवा असं. हो, मला आवडतं. म्हणजे टापटिपीत कराव्या गोष्टी. म्हणजे तू कधी पण माझं घर बघ, कपाट बघ, माझा ओटा सगळं नीट पाहिजे ना. नाही तर आपणच तिथं गोंधळल्यासारखं, अगं बाई सुरी कुठं गेली वगैरे, ह्याच्यातच कधी होणार स्वयंपाक. मला असं धडकी भरते कधी कधी अशा आमच्या आसपास कधीतरी अशा 12:30 वाजता वगैरे दुपारी कुकरच्या शिट्ट्या. म्हणलं आता कधी शिट्टी होणार, कधी ती डाळ बाहेर निघून पोरं जेवायला बसणार, असं होतं मला. त्यामुळे वेळेचं नियोजन पाहिजे आणि नियोजन पाहिजेच आयुष्यात. नियोजन पाहिजे. तू फ्रीज सुद्धा अगदी टापटीपपणे लावतेस, म्हणजे बायकांनी हे खरंच ऐकण्यासारखं आहे. सोनाली, कसं तू जमवतेस स्वयंपाकघर? म्हणजे ठीक आहे, तुला मदत जरी असली तरी बायकांनी स्वतःच्या काही गोष्टी ज्या त्यातनं किती आनंद मिळतो. काही माझी जी टीम आहे ती, किंवा घरी मदत करणारी टीम, या सगळ्यांना मी सांगून ठेवलंय की तुम्हाला आयुष्यात जाच नसेल तर काहीच काळजी करू नका, मी आली आहे. शुद्ध लेखन म्हणू नका, सगळं कसे आहात तुम्ही असं विचारणारी माणसं, किंवा डब्यातनं काहीतरी गळलेलं असेल तर डबा कसा पॅक करावा बरं, हे नको ते सल्ले द्यायला मी आहेच. पण गंमत अशी की मला काही गोष्टी, हे बघ आपल्याला अनुभवाने पण कळतं. रेखा सबनीस नावाच्या अतिशय गोड अभिनेत्री, लेखिका, रसिक अशा कलाकार होत्या. त्या नाही आहेत आता आपल्यामध्ये. त्यांच्या आयुष्याच्या शेवटची 10 वर्ष आम्ही दोघी फार छान मैत्रिणी झालो. काही माणसं स्वतःच्या जगण्यानी एक आपल्याला क्लास शिकवून जातात, समृद्ध करून जातात. आणि ते कुठल्या अर्थाने. त्यांनी मला एकदा जेवायला बोलवलं होतं आणि आम्ही काही गेलो होतो काही जण. त्यांनी जेवणात ठराविक पदार्थ केले होते. 1 भाजी, आमटी, पोळी नव्हती, भाकरी होती, 1 कोशिंबीर आणि काहीतरी नॉनव्हेज केलं होतं त्यांनी. आणि मग त्या मला म्हणल्या, अच्छा तू खात नाहीस का नॉनव्हेज? तू आहे, बऱ्यापैकी शाकाहारी गोष्टी पण आहेत, पण आपल्याकडे कुणी येणार आहे म्हणून आपल्या कल्पनाशक्तीला ऊत आणणं, किंवा आमच्याकडे खूप पैसे आहेत त्यामुळे आमच्याकडे 2 स्वीट डिश, 4 म्हणजे भाजी आहे, मग 1 पालेभाजी आहे, 1 उसळ आहे, 1 आमटी पण आहे आणि मसाले भात पण आहे. किती पदार्थ कराल आणि किती खाणार आहे माणूस. आणि त्यांनी मला एक इकॉनॉमी शिकवली की होणारा आनंद व्यक्त करण्यासाठी तुझी काही स्टाईल आहे का नाही. तर मला ते इतकं आवडलं आणि किती मज्जेत जेवलो आम्ही. मला गप्पा लक्षात आहेत. मला अजूनही, मी त्यांच्या घरी जेवून 10 वर्ष झाली असतील, पण मला माझा आनंद लक्षात आहे. आणि किती मोठी गोष्ट आहे खरंच. आणि त्यांनी ते शिकवलंय. आणि मी माझ्या फ्रीजमध्ये काय ठेवते यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एवढाच स्वयंपाक करते जेवढा जेवणाऱ्या माणसांना पुरेल. नाही तर ते वाया जातं आणि आपणच विसरतो. 1 उकडलेला बटाटाच सापडतो एखाद्या डब्यात, किंवा भोपळा
सिरियसली. आणि झाकण ठेवत नाहीत काही जण, मग तो कांद्याचा वास फ्रीजवर पसरतो. किंवा काही जण पूजेची फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवतात, म्हणजे इकडून कोबीची भाजी काढावी आणि तिकडून मोगऱ्याची फुलं काढावी. म्हणजे नक्की काय आपल्या घ्राणेंद्रियांना कळलं पाहिजे, खालून फिश करी काढावी. बापरे बापरे बापरे. आणि आपणच विसरून जातो. आणि फ्रीज ही गोष्ट अन्न वाया जाऊ नये यासाठी टेक्नॉलॉजिकली निर्माण झालेली एक जादू आहे. तो आपला लॉकर नाही. तिथे असं भरून ठेवतात सगळेजण, केशर, वेलदोडे, काजू, असं म्हणजे ठासून भरलेला फ्रीज पाहिला की मला दडपून जायला होतं की काही ताजं बनतं का नाही या घरामध्ये, असं वाटतं आपल्याला. तर मला खरंच असं वाटतं की आपला फ्रीज हे आपल्या घराचा प्रतीक म्हणून एक असतो प्रत्येकाच्या घरात. आणि त्यात फक्त घरच्या गृहिणीची जबाबदारी नाही, प्रत्येकाने फ्रीज उघडावा, फक्त गार पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी नाही, पण त्या रिफिल करण्यासाठी पण. आणि काय काय उरलंय हे घरातल्या प्रत्येकाला माहितीच पाहिजे. नाही तर ती फक्त तिची जबाबदारी होते की अरे ती कालची उरली होती ना मेथीची भाजी, मग आता परत कशाला हे केलं आपण, हे तिलाच एकटीला वाईट वाटावं का. नाही, सगळ्यांना ते कळलं पाहिजे की काय काय ठरलंय आपण. सोनाली, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करताना, एस्पेशली फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतके वर्ष काम करताना, म्हणजे तू काही खूप मोठी नाही आहेस, तरुण आहेस तू, पण ह्या सगळ्यामध्ये तुला तुझं स्त्री असणं किंवा बाई असणं कुठं आडवं आलंय का? मी असा कधी विचारच केला नव्हता, पण मी विचारच करू शकत नाही की मी स्त्री नाही, मी पुरुष असते तर काय झालं असतं, असं मी कधी केला नाही आहे विचार. पण मी सेलिब्रेट केलं आहे माझं मुलगी असणं किंवा स्त्री असणं. मला कधीही मर्यादा वाटलेली नाही आहे एक स्त्री असणंही. मला पुरुषांबरोबर बोलताना तेवढाच मोकळेपणा वाटलेला आहे. आणि दुसरं सांगू का, मला असं वाटतं विनोद की मी स्त्री आहे ह्याचा बाऊ करण्यापेक्षा किंवा त्याचा पांगुळगाडा नाही वाटत मला. शस्त्र म्हणून ते पण वापरतात. अगदी बरोबर. तर याची मला गरज वाटलेली नाही, कारण तितके डिग्निटी असलेले पुरुष माझ्याबरोबर होते ज्यांनी माझ्या स्त्रीत्वाला जपलेलं आहे. मुलगी म्हणून किंवा मोठी झाल्यावर स्त्री म्हणून. त्यातली पहिली मला फार चांगली शिकवण देणारी माझी आई होती, जिनी मला तिच्या पद्धतीने हे समजावून सांगितलं की तुझं शरीर, तुझं मन याचा आदर आधी तू ठेव. वा. त्याचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तू फार महत्त्वाची आहेस आमच्या दृष्टीने आणि तुझ्या दृष्टीनेही. तर मी युनिक आहे हे मला वाटलं, ते जपलं पाहिजे हेही मला वाटलं. त्यामुळे अन्याय सहन करण्याचा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण अन्याय होऊ देण्याची वाट नाही बघत. म्हणजे मला बंडखोर व्हायचं आहे तर ते असं बोलले मग मी तसं म्हण, याच्यात आपण पडत नाही. कारण आपल्याला मिळणारी वागणूक ही डिमांड करण्यापेक्षा आपली कमांड व्हावी. की माझ्या वागण्यातच इतका स्वच्छपणा पाहिजे की मला हे म्हणावं नाही लागलं पाहिजे की तुम्ही माझ्याशी असं वागा. ते तू म्हणतेस तसं अनुकंपा म्हणून त्याच्याकडे बघता कामा नये. अगदीच नाही. आणि मला अतिशय स्ट्रॉंग वाटत आलेलं आहे कायम. आणि दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मी माझ्या स्त्री असण्याचा गैरफायदा घेतलेला नाही आहे. रांगांमध्ये, वजन उचलण्यामध्ये, आणि वृथा गर्वही नाही आहे मला त्याचा. आणि सौंदर्याचा तर नाहीच नाही. मला आयुष्याची पहिली 20 वर्ष दुःखच वाटत आलेलं आहे की आपण का असे दिसायला. त्यामुळे सौंदर्याबद्दल काही वाटणं हा प्रश्नच नाही आहे. आता मी मान्य केलं आहे की मी अशी दिसते आणि फाईन, मी चांगली आहे दिसायला. आता मला वाईट नाही वाटत त्याबद्दल. पण ते वाटू शकतं. आणि मला असं सगळ्या मुलींच्याबद्दल वाटतं की जर माझ्या आजूबाजूला इतकी वेगवेगळ्या दिसणाऱ्या माणसांची जंत्री नसती, ते पुरुष होते, काही स्वतःचं अस्तित्व शोधणारे लोक होते, काही वेगवेगळ्या रंगांचे होते, उंचीचे होते, असे सगळे लोक आहेत. म्हणून माझ्या असण्याला एक वेगळेपण आहे आणि मजा आहे.
त्यामुळे त्याकडे मी तितक्याच सहजतेने पाहिलेलं आहे आणि समर्थपणे पाहिलेलं आहे. येस, यू आर प्राऊड टू बी वुमन. प्राऊड टू बी हू आय एम. येस, क्या बात आहे. बाचल सरांनी एकदा तुला कुठल्या तरी एका धटिंगणाला पोलीस चौकीत नेलं होतं. त्या माणसाने तुला रस्त्यात छेडलं तर तू काय घाबरायच्या ऐवजी त्याच्या अंगावरच गेलीस. पूर्ण ॲक्शन फिल्म, पूर्ण त्याच्या मागे पळाले. म्हणजे फर्ग्युसनच्या मागे जी टेकडी आहे तिथे मी पळाले त्याच्या मागे. त्या माणसाने उडी टाकली तारेच्या कुंपणावरनं. बापरे. मेरे हात खून से लथपथ. मी पण त्या तारेच्या कुंपणावरनं उडी मारली, पण यश मिळालं. कारण पकडलं, काही लोकांनी त्याला पकडलं कारण मी ओरडत होते, त्याला पकडलं. छेड काढली होती का त्यांनी तुझी? त्यांनी धक्का दिला होता मला आणि नंतर धक्का दिला आणि नंतर त्याने माझ्या पोटात गुद्दा मारला. काय झालं? सकाळी 6-6:30 वाजता फर्ग्युसन कॉलेज. तू घाबरलीस पहिल्यांदा? हो, आधी खूप घाबरले कारण कुणी नव्हतं ना, शुकशुकट होता तिथे. IMDR मागचं जे गेट आहे तिथनं मी आत चालले होते. आणि धावलीस त्याच्या पाठी? म्हणजे आधी भीतीच वाटली, मग राग आला आणि मग मी त्याला काहीतरी ए वगैरे असं म्हणलं. त्याने दिली एक ठेवून माझ्या पोटात. तेव्हा मला संतापच आला की बॉस काहीच केलं नाहीये मी. आणि मग मी त्याच्या मागे ओरडत पळाले. मग ते टेकडी खाली आलो पळत. मग त्याच्याच काही साथीदारांनी त्याला पकडलं. मॉर्निंग वॉकवाले काही काकू टाईप होते, त्यांनी पकडलं. मग बाचल सरांनी ते तडीच नेलं प्रकरण. 3 पोलिसांच्या व्हॅन आल्या होत्या, डेक्कन, प्रभात रोड आणि तिसरं कुठलं तरी विभाग आपल्यातला. वा. सायरन वाजवत 3 गाड्या प्रिन्सिपल्स रेसिडेन्स पाशी आल्या होत्या. स्वच्छ फ्रीज आणि सुदृढ आरोग्य असं सांगणारी सोनाली, सामाजिक बांधिलकीपासून सामाजिक सामिलकी मानणारी सोनाली. हॅलोवीनसारखा सण साजरा करणं गरजेचं आहेच आहे, पण त्याचबरोबर नागपंचमी साजरी करूयात की, घराच्या दारात रांगोळी घालूयाच की, असं कावेरीला शिकवणारी, वारी म्हणजे काय हे समजून सांगणारी सोनाली. आणि त्याचबरोबर मराठीबरोबर तमिळ, गुजराती, आणखीन इंग्रजी, हिंदी, इटालियन अशा सगळ्या भाषांमध्ये रमणारी कलाकार अशी ही सोनाली. आज खूप मनमोकळ्या गप्पा सोनाली तुझ्याशी मारता आल्या आणि तू बोटाला धरून खूप ठिकाणी घेऊन गेलीस आणि खूप मनमोकळेपणाने व्यक्त झालीस आणि स्वच्छ विचार आणि तितकेच परखड आणि न डगमगणारी सोनाली अशी सोनाली तू आज आलीस आरपारच्या या स्टुडिओमध्ये. वुमन की बातमध्ये तुझ्या मनातली बात. मला जरा टेन्शन होतं तुझ्याशी कसं बोलायचं. बास का असं मित्रमैत्रिणींनीच म्हणावं म्हणजे काय झालं. आदरयुक्त भीती आहे तुझी. थँक्यू सो मच सोनाली, तू आल्याबद्दल आणि आज खास आमच्या आरपारच्या प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुला मजा आली असेल असं मला वाटतंय. मला खूपच मजा आली. नाही तर आपल्याला कधी गप्पा मारायला वेळ मिळतो, आपण कामाचंच बोलतो ना नेहमी. त्यामुळे आज मला खूप छान वाटलं की बरं असतं रे बोललेलं, की आपल्यालाच कळतं की अच्छा माझ्या मित्राला असं वाटतंय की माझं हे बरं चाललंय, मग ठीक आहे. असं एक आपल्याला टिक मिळते ना. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आज मी माझ्या मनातल्या खूप गोष्टी सांगितल्या आहेत, मोकळेपणाने गप्पा मारल्यात विनोदशी. तुम्हाला अशाच काही इंटरेस्टिंग मैत्रिणींच्या गप्पा ऐकायच्या असतील तर आमच्या वुमन की बातसाठी आरपार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.